कब तक मारेगा तू मेरे को, सिर्फ 24 घंटे तेरे पास साला घंटा तो कुछ नहीं कर पाएगा. ते मारून दमले होते आणि मी शब्दांनी फटके देऊन दमलो होतो. 2:30च्या आसपास मला फोन आला. तो होता प्रकाशजींचा. तो पहिले मेरे बीवी से बात करो. माझ्या शर्टचं बटन तुटण्या इथपर्यंत त्याने मला नंतर बाहेरनं खेचलं. गाडी कोणाकडे हैदराबाद, मी आपला रिक्षाने गेलो होतो. तो प्रभुदेवांनी प्रकाश राजला सांगितलं की तुम्हारे साथ जो वो शिवा जो मुझे नंबर चाहिए, असं करून मला रावडी राठोड आला, ज्याने मला खूप नैराश्य आलं. मर्सिडीज बेन्झ मधून येणारे राजा मौली किंवा नागार्जुन किंवा काय अनवाणी स्टुडिओमध्ये एंटर जेव्हा होतो तर स्टुडिओच्या लोखंडी गेटच्या त्या दरवाजाला पाया पडून आतमध्ये तो ब्लेझर घालण्यासाठी म्हणून साहेब उभे राहिले, बच्चन साहेब, पण त्याचा हात काय त्यांच्यापर्यंत पोहोचेना. मी पटकन उठलो. त्यांनी तो माझ्याकडनं घालून नाही घेतला. नो, युअर ऍक्टर, आर्टिस्ट, उनका काम उनको करने दो. मराठी इंडस्ट्रीच्या बाबतीत मी बोलतो की ॲप्रिशिएशन नावाची जी एक प्रक्रिया असते ह्याचा तुटवडा आहे. तिथे अक्षय कुमार असतो आणि तिथे तुमचा सीन जर जास्त चांगला झालेला आहे तर ते एडिट होतात. इकडे घडलं एकच की मला रडायला आलं. नमस्कार, मी प्रणाली मोरे. नो फिल्टरच्या आजच्या या विशेष भागामध्ये आपल्या सोबत आहेत अशोक समर्थ. अशोक समर्थ, तुमचं खूप खूप स्वागत. आणि मी तर म्हणेन की एकदा एक फोन केला आणि तुम्ही लगेच तयार झालात, कारण असं आमचं म्हणणं पडलं, म्हणजे बऱ्याच जणांचं, किंवा आमचा असा समज आहे की तुम्ही प्रचंड बिझी असता, तुम्ही मराठीत दिसत नाही पण तुम्ही हिंदीत इतके बिझी असता की आम्हाला वेळ द्याल की नाही. आणि आमच्यासारखेच असे बरेच प्रश्न आमच्या प्रेक्षकांनाही आहेत की मराठीत का दिसत नाही. तर असे बरेच प्रश्न असणार आहेत आज माझ्याकडे. आणि मला खूप किस्सेही ऐकायचे आहेत, कारण तुम्ही केवळ मराठी नाही तर हिंदी, साऊथ आणि भोजपुरी अशा वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे. रंगमंच आहेच तुमच्या जवळचा, पण सिनेमा, मोठा पडदाही तितकाच तुम्ही गाजवलेला आहे. त्यामुळे या सगळ्या तुमच्या कामाविषयी आज आपण आपल्या आजच्या या नो फिल्टरमध्ये बोलणार आहोत. पहिला प्रश्न असा की इतके सगळ्या वेगवेगळ्या भूमिका साकारल्यानंतर आपण एक अशी मोमेंट येते जी कदाचित तुमच्या मनातही असेल आणि एक प्रेक्षक म्हणून आमच्या मनात आहे. आपण थोडं मागे जातो. ऍक्टिंग करायचा जो किडा, मी किडा म्हणेन की मला हे करायचंय, आणि तो जो किडा आहे तो कधी तुम्हाला चावला की हे तुला करायचंय आणि यातच तुला करिअर करायचंय, इथूनच तुला सुरुवात करायची आहे, तो क्षण मला सांगा. मागे गेलो तर मग मला माझं छोटंसं खेडेगाव पवारवाडी नावाचं, जे इंदापूर तालुक्यात आहे, पण बारामतीपासून साधारणपणे 16-17 किलोमीटरच्या अंतरावरती असणार एक छोटंसं खेडेगाव. पावसाळ्यामध्ये खूप छान दिसतं ते सगळं हिरवं. आणि एकमेकांच्या घरी जायचं असेल तर आमचा रस्ता म्हणजे एक घर ते दुसरं घर बांधणारा, सांधणारा, शेताचा बांध, हा आमचा रस्ता. खरं तर ते जे ठिकाण होतं ते आहे म्हणजे ते माझ्या मामाचं गाव. हां, माझं मूळ गाव नेमकं कोणतं तर याबद्दल मला नंतर समजलेल्या माहितीमध्ये बारामती तालुक्यातच फलटणच्या जवळ असणारं ते सांगवी शिरवली नावाचं एक छोटंसं गाव. आणि त्या गावातून मग वडील माझे ना करते स्वभावाचे असल्यामुळे मग पुढे असं झालं की व्यसनाच्या आहारी गेले, असं काहीतरी आईच्या म्हणण्यात आहे की मग नंतर ते त्या दोघांचं त्या लेवलच्या संसाराचे प्रश्नचिन्ह इतकी उभारायला लागली की मग शेवटी आपल्या ह्या लहान मुलाला घेऊन कुठेतरी जाऊ. तर मग शेवटी पर्यायानं ह्या बायकांसाठी एक आधाराचं केंद्रबिंदू असतं ते म्हणजे आपलं स्वतःचं माहेर. तर मग मामांच्या अंगणामध्येच समोर जो जनावरांचा एक गोठा होता तर तिथे एक छोटंसं घर बांधण्यासाठी त्यांनी परवानगी म्हणण्यापेक्षा आता आपली बहीण आली, आपली मुलगी आलेली, तर असं आमचं कुडाचं घर होतं ते. आणि त्या कुडाच्या घराचा जो दरवाजा होता तो आपल्या साखरेच्या पोत्याचं बारदान असतं असा तो एक दरवाजा, त्याला झाकायचं, बंद करायचं, त्याच्यात कुत्री मांजरं जाऊ नयेत, तर एक मोठा बॅरल त्याच्यावरती ठेवायचा आणि तो दरवाजा बंद करायचा. पण 5/12/1971च्या युद्धामध्ये शहीद झालेली एक व्यक्ती, जे आमच्या इथे आमच्या गावातली एक व्यक्ती म्हणजे मामांची इथे ती व्यक्ती शहीद झाली होती आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी तिथे एक आयोजन केलं जात असायचं कार्यक्रमाचं की तिथे भजन, कीर्तन, गावाला जेवण देणं. आणि मग हळूहळू ती एक प्रक्रिया सुरू झाली की तिथे ब्लॅक अँड व्हाईट पडद्यावरती चित्रपट दाखवण्याची मोहीम सुरू झाली त्या दरम्यान.
लहान असल्यापासूनच घरामधली परिस्थिती अशी असल्यामुळे आईवरती ती प्रचंड मोठी ह्या संसाराची जबाबदारी पडल्यामुळे मग माझं शिक्षण असेल किंवा त्या गरिबीच्या बरोबर संवाद साधण्याची प्रक्रिया असेल किंवा काही असेल, तर तो प्रवास सुरू होतो तो माझ्या वयाच्या 6व्या-7व्या वर्षापासूनच, की मग मला मजुरी करावी लागायला लागली, की कारण तिचा तो एक तिला काहीच कुठला आधार नसायचा. मग पहिल्यांदा मी गवत गोळा करायला जा शेतावरती दुसऱ्यांच्या. असं तो एक माझा जर्नी सुरू झाला. मग मी अजून थोडासा मोठा झालो, की मग मी शेत खुरपायला जा, ज्याला आपण खुरपणी करणं म्हणतो आपण. अजून थोडंसं शिक्षण घेत मोठा व्हायला लागला, की मग मी सड काढायचं काम करायला लागलो. म्हणजे ऊसाची मुळं, ऊस तुटून गेल्याच्या नंतर ते काढायचं आणि मग त्याची माती सगळी बाजूला करायची आणि मग ते जे मुळं असायची, ज्याला खोडक्या म्हणतो आपण, ती ह्या एप्रिल-मेच्या दरम्यान सुकवायचे पूर्णपणे आणि मग ते प्रचंड मोठ्या झापामध्ये गोळा करायचं आणि घरी नेऊन टाकायचं, जेणेकरून इंधन म्हणून त्याचं चूल पेटवण्याकरता उपयोगाला यायचं. मग आईनं एक शेळी घे, मग एक गाय घे, मग म्हैस घे, असा तिच्या त्या एका छोट्या संसाराचा तिचा तो प्रवास सुरू होतो. मग दूध घालणं, दुधाच्या गाईची धारा काढणं, मग ते दूध विकायला काही किलोमीटरपर्यंत जाणं, पहाटेच्या 3 वाजता उठून धारा काढणं. असं सगळं ते एक माझं वेगळ्या प्रकारचं जीवनमान. मग ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये विहिरीवरती कामाला जा. मग विहिरी फोडायच्या. मग सुरुवातीला लहान होतो तर मग सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत विहिरीवरती एक व्यक्ती डोक्यावरती घमेले देणार दगडाची पाटी घ्यायची. आपण विहिरीतल्या 25-30 पायऱ्या चढायच्या, दुसऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर द्यायची. असं सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. हाही प्रवास सगळा केला. मग त्याच विहिरीमध्ये मी सुरंग घ्यायला शिकलो. कारण ही मजुरी करणं म्हणजे त्याला त्यावेळेला काहीतरी ₹3.5-4 मिळायचे. मग पुढे हा प्रवास सुरू झाला तर पैसे जास्त मिळतात. तळाला काम करणाऱ्याला, सुरंग घेणाऱ्याला ₹7.5 मिळायचे. मग आपण सुरंग घ्यायला सुरुवात करा. मग आज जे तुम्ही एखाद्या खडक पोखरण्याकरता जे ड्रिल मशीनचा वापर करता, तर त्या काळी मी त्या 15-20 किलोची ती जी पहार असायची, तर ते बरोबर 2-2.25 इंचाचं तेवढंच होल मी खडकाच्या पोटात दिवसभरामध्ये मी 3 सुरंग घ्यायचो आणि तेवढ्याच साईजनं ते 2.5 फूट खोल जायचं. मग त्याच्यात ब्लास्ट घालायचं आणि ते ब्लास्ट करायचं जेणेकरून ती विहीर खणायला तो एक माहोल तयार व्हायचा. आता ह्या स्थितीमध्ये मग मी ऊसाचे ट्रॅक्टर चालवले शुगर फॅक्टरीला. मग मी बैलगाडीवरती ऊस तोडून त्याच्या मोळ्या, ज्या आज तुम्ही मजूर लोक काम करताना पाहतात, तर मी स्वतः बैलगाड्या ऊस तोडून ती बैलगाडी भरलेली आहे, ट्रॅक्टर भरलेलं आहे आणि मामांचेच ट्रॅक्टर पुढे जाऊन मग मी ड्रायव्हर म्हणून मी जॉब करायला सुरुवात केली. हा सगळा माझा बालपणाचा समकालीन एका मॅच्युर्ड 16, 17, 15, 16 ह्या कालखंडातलं हा सगळा तो माझा प्रवास होता. ही परिस्थिती कुठेतरी मला खटकत असायची की हे माझ्याच वाट्याला का, मी हे आयुष्यभर करायचंय का. तर मला असं वाटतं की तो एक क्षण असावा आणि मग असं वाटायला लागलं की ह्या परिस्थितीवरती मात करायची तर मग काय असेल, पण मी हे करू शकत नाहीये. मग परत मी कॉलेजला जायला लागलो. मग माझा शहराबरोबर संपर्क वाढला. सुरुवातीला स्कूलपर्यंत मर्यादित होतो, तर मी अनवाणी 7-8 किलोमीटर पायी चालत जायचो शाळेमध्ये, चालत यायचो. मग सायकल मिळायला लागली, मग सायकलवर जायचो. हा तो पूर्ण जर्नी झाला माझा. पण शहराशी संपर्क जोडल्याच्या नंतर ग्रामीण भागामध्ये ह्या ब्लॅक अँड व्हाईट पडद्याची चटक कळत नकळत म्हणत कधी ती तारीख येते आणि कधी ते बघायला मिळतं असं माहोल सोपं झालं, की कारण मी शहरामध्ये आल्यानंतर मला सिनेमागृह मिळालं. हा प्रवास जेव्हा तुम्ही सुरू केलात तेव्हा आईने किती सपोर्ट केला? कारण तिच्यासाठी कदाचित हे सगळं नवीन असेल किंवा तिने हे जग तिला किती सेफ वाटलं ते तुमच्यासाठी? नाही मला किंवा घरच्यांचा कोणाचाही किती सपोर्ट होता? नाही मला कोणाचाच तसा सपोर्ट नव्हता आणि ते फार स्वाभाविक होतं. कोणाचाही सपोर्ट नसणं हे फार स्वाभाविक होतं, कारण त्यांनी हे जग कधी पाहिलेलंच नव्हतं. त्यांच्यासाठी ही दुनिया त्यांच्या परिचित कधीच नव्हती. किंवा माझ्या आईचं तेवढं शिक्षण नाहीये की या दुनियेतल्या असणाऱ्या संपूर्ण सामुग्रीची किंवा याच्यामध्ये असणाऱ्या त्या एका ताकदवर दुनियेचा परिचय होण्या इतपत ना तिचं शिक्षण होतं, ना तिच्याकरता तसं माहोल होतं, ना मामांकडचं कोणाचाच नव्हतं सपोर्ट. विरोध झाला? स्वाभाविक आहे. विरोध तर यासाठी झाला की माझे वडील हे व्यसनी होते
आणि ते व्यसनी होते म्हणून मीही व्यसनी होईल ही भीती बाळगून व्यसन करत नव्हतो, तरीही मला फटके पडलेले आहेत. तरीही मला मारहाण झालेली आहे, की नाही म्हणजे एक विशिष्ट इलाका होता, की हे जांभळीचं झाड आहे आणि या झाडाच्या पलीकडे तू कुठे जायचं नाही. हम्म. हां, कारण गावामध्ये आता म्हणजे त्या ही ही खरं तर ती एक ना टिपिकल मानसिकता आहे आपल्याकडे, की अमुक एका वर्गाच्या माणसांकडे ती चांगलीच नाही, ती वाईटच आहेत. मग जातीयवाद आणि मग अमुक, आपण खानदानी मराठा आणि मग तिकडे गेलं असतं, मग ती लोकं अशीच आहेत. तर त्यावेळेला त्याचा परिणाम झाला असेल कदाचित, की मला जाऊ द्यायचे नाहीत किंवा काय नाही. एकुलते एक पोरगं आहे. नंतर मग 10 वर्षानंतर, 8-10 वर्षानंतर मला पाठीमागं कधीतरी वडील आमची यायचे. मग आम्हाला अच्छा हा आमचा बाप आहे. म्हणजे एवढं अंतर असायचं वडिलांचं आमच्याकडे येण्याचं. मग मला बहीण झाली एक. माझ्या पाठीवरती एक लहान बहीण आहे माझी. तर त्यामुळे त्रिकोणी असणारं हे कुटुंब आणि मग ह्याच्यातला कर्ता पुरुष हाच आहे. तर मग ह्याने बाबा त्यांच्या कल्पनेतल्या रूढीवादी विचारसरणीला सामोरं जावं आणि ह्याने आपलं आयुष्य बसवावं. बरं, हा सगळा विरोध पत्करून एक प्रवास सुरू केला असेल ऍक्टिंगचा, पण तो बराच खडतर असेल, कारण हे एक क्षेत्र काय म्हणजे कुठलंही क्षेत्र जिथे आपल्याला सपोर्ट नसतो आणि तुम्हाला तिथे करिअर करायचंय, तेव्हा ते करताना जो काही खडतर प्रवास असतो हा खरं तर बऱ्याच जणांना खूप काही सांगून जाणारा असतो. त्यामुळे मला तो जाणून घ्यायला आवडेल की मग ही सुरुवात कशी झाली, कसं 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 एक एक टप्पा करत तुम्ही त्यापर्यंत जे पहिला सिनेमा, पहिलं नाटक इथपर्यंत पोहोचलात. तो आतला जो हुंकार होता माझा, त्याचा आवाज मी ऐकल्यानंतर जो बाहेर पडलो. तर मग मला विरोध होता, तर मग मी ज्या घर शाळेमध्ये सोडलं? शिकलो, मी पळून आलो मग. हा, हां, मग पळून आलो. लिटरली पळून आलात? हां, पळून आलो. पळून आलो रात्रीच्या तर अंधारात की नाही, नाही दिवसाढवळ्या? दिवसाढवळ्या पण न सांगता ओ. निघालो होतो. त्याचे 2-3 टप्पे झाले मग ते पळून येण्याचे. मग आधी पळून आलो, पकडून आणलं? मग मला पकडून दिलं. मग मावस भावाला इकडे पाठवण्यात आलं. मग मला परत घरी नेलं. कारण ते तर न सांगताच निघून आलो होतो. पण मग असे 2 फेऱ्या झाल्या माझ्या, 3 फेऱ्या झाल्या माझ्या. आलो पळून परत नेलं, आलो पळून परत घेऊन गेले. पण तिसऱ्या टप्प्याला परत असं झालं, की यार हे काय असतं, की इकडे काहीतरी होतंय आतमध्ये. ह्याचा अर्थ आज मी सांगू शकतो. तेव्हा माहित नव्हतं. पण असं का होतंय आत, की मला गेलं पाहिजे, मला निघालं पाहिजे. आणि मग तिसऱ्यांदा तो हुंकार होता, की फायनल जगेल, तरेल, मरेल मला काहीच माहित नाही. पण गेलं पाहिजे. आणि मग ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेमध्ये उगा अशाच 2-4 गोष्टीची पुस्तकं वाचली. त्याचा कथाकथनाचा कार्यक्रम केला आणि ती चिल्लर गोळा झाली ₹90 25 पैशाची. आजही मला आठवते. आणि ते ₹90 25 पैसे एका रुमालामध्ये बांधले आणि मग पुन्हा तिसऱ्यांदा एकदा निघून पळून आलो मी. म्हणजे तिसरा प्रयत्न यशस्वी पळण्याचा. तिसरा प्रयत्न माझा यशस्वी झाला पळून नेण्याचा. आलो तो मग त्या ₹90 25 पैशावरती मी कोल्हापूर, सांगली खरं तर फायनल पळण्याच्या मधल्या 2 टप्प्यामध्ये कुठे जायचं हेही माहिती नाही. मग कोल्हापूरला, कधी कराडला. कराडमध्ये काही दिवस काढले. तिथे एक एकांकिकेच्या निमित्तानं माझा एक सहकलाकार मित्र आणि आम्ही तिथून एकांकिका बारामतीला घेऊन गेलो आणि मग ते सगळं मग मग पहिल्यांदा खरं तर त्यावेळेला रंगमंचावरती उभा राहिलो. पहाटे 4 वाजून 10 मिनिट नावाची ती एक एकांकिका होती. आणि मग परत अजून एक वेगळा कॉन्फिडन्स आला, की मग उत्तर मिळालं, की जे आतमध्ये काहीतरी वाटत होतं ते हे आहे का मग? असा तो प्रवास. पण मग ते ₹90 चिल्लर टिकणार किती दिवस? पुरणार किती दिवस? असा तो सगळा भयाण पद्धतीचा प्रवास करत मग पुणं गाठला. पण गोष्ट तिथं थांबत नाही ना हो. कारण आज मी आवर्जून ही गोष्ट अर्थात बऱ्याच लेक्चरमध्ये नेहमी हे बोलतो मी, की एका पर्टिक्युलर एजमध्ये तुमच्याकडे जोश असतो आणि त्या जोशाच्या भरामध्ये तुम्ही जेव्हा घर सोडता, तेव्हा जे करण्यासाठी तुम्ही घराच्या बाहेर पडलेलं असता, ते करणं म्हणजे ते काम तुम्हाला खरंच येतं का? हे तुम्हाला चाचपडणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि मला मिळालेलं उत्तर होतं, की मी जोशाच्या भरात बाहेर पडलो होतो. पण जे काम आज मी करतोय किंवा मला करायचं होतं, ह्याच्यासाठी मी परिपूर्ण नव्हतो. नट म्हणून माझा विकास होण्यासारखं काहीच नव्हतं. मला वाटत होतं, की मी ॲक्टर होऊ शकतो, म्हणून मी निघून आलो. पण मग मी नट होऊ शकण्यासाठी असणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्या मला येतात का? ते जेव्हा ह्या शहरामध्ये येऊन पडलो, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात तर लँग्वेजपासूनच झाली. भाषेपासून सुरुवात झाली, की रंगभूमीवर काम करायचं तर तुमच्या भाषेचं शुद्धीकरण होणं फार गरजेचं आहे.
एका विशिष्ट कालखंडामध्ये माणसांचं शुद्धीकरण करण्याची प्रथा इथल्याच व्यवस्थेने राबवली होती. पण आता नाटकात काम करायचं तर भाषा शुद्ध ही तुमची असायला पाहिजे. माझी तर अस्सल ग्रामीण लँग्वेज होती. मग मी भाषा शुद्धीकरणाचे धडे घ्यायला सुरुवात केली. मग संस्कृत श्लोकांच्या पठणापासून ते अशा मग नाटक, एकांकिका ह्या चळवळीशी पुण्यामध्ये जेव्हा जोडला गेलो, तेव्हा माझं काम होतं फक्त पाहणं. कारण मला कुणी कास्ट करूच शकत नव्हतं. कारण माझ्याकडे ती सामग्रीच नव्हती. कारण मला ते येतच नव्हतं. मला वाटत होतं मला हे येतं. पण ह्या जगात पडल्याच्या नंतर लक्षात आले, हे चेहरे बघितली, ही माणसं पाहिली. असं वाटायचं की ही सगळी वेगळ्या प्रकारची माणसं आहेत. ही आणि आपण ह्यांच्यात कुठेच बसत नाही. आपला पेहराव असेल, आपलं वावरण असेल. म्हणजे म्हणजे मला खूप असं भयान वाटतं की मी जेव्हा कॉलेजला बारामतीला जायचो, तर आज लोकांकडे आज मी परफ्यूम मारतो आपण किंवा जातो. पण माझं परफ्यूम काय असेल? आमच्या अंगाचा शेण आणि गोमूत्राचा वास यायचा. कारण आमचं ते दैनंदिन जीवन होतं, की पहाटे उठायचं 3-3:30 वाजता, शेण गोळा करायचं. जनावरांनी केलेलं गोमूत्र त्या शेणातच पडलेलं अंगणामधला पाला-पाचोळा, वैरण, काढवा, काठी हे काढणं, उकिरड्यावरती नेऊन खतासाठी ते टाकणं आणि मग आमचे अंघोळण, मग डबा आणि मग कॉलेजची पुस्तकं आणि मग दप्तर. त्यामुळे हे इतकं ऑर्गॅनिक परफ्यूम होतं. मग त्या ऑर्गॅनिक परफ्यूमचा प्रभाव असणारी आम्ही माणसं या शहरामध्ये कशी टिकणार? कारण आमच्या बॉडी स्मेलमुळे म्हणा किंवा आमच्या भाषेमुळे म्हणा, आम्ही कायमस्वरूपी एका अंतरावरतीच राहण्याची वेळ येते. आणि हा एक्सपिरियन्स मी स्वतः केलेला आहे. पण आता तो मधला एक पिरियड असा राहील की पण मग ₹90 ₹25 टिकले का? हो, एवढा सगळा प्रवास करताना. ते टिकतच नाहीत. ते पहिल्या मला वाटतं राईसपेठ ₹10.5 असेल. ते एक वेळ जेवायचं तर त्याला एक वेळ तरी जेवायला पाहिजे. बरोबर. मग ते 8-10 दिवस 4-5 5-7 दिवसात ते पैसे टिकण्याचा काही संबंधच नव्हता. पण तोपर्यंत मग स्ट्रगल, बालगंधर्व असा तो प्रवास सगळा इकडे जा, तिकडे जा, कोणाला तरी भेट अशा ओळखी होत गेल्या. आणि या ओळखीने मग एक नाटक करायचं होतं. बाळ कोल्हटकरांचं नाटक होतं एखाद्याचं नशीब आणि त्याच्या दिग्दर्शिका होत्या विमलाबाई साठे. आणि ह्या नामांकित व्यक्तिमत्व होतं. तर ते म्हणाले की बाळ कोल्हटकरांचं नाटक करायचं आणि तुझी भाषा तर फार विचित्र आहे. हो. तर म्हटलं मी मरेन, मी परत जाणार नाही. म्हटलं काय करायचं मला सांगा. आणि त्यांनी माझ्यावरती भाषेचे हे संस्कार केले. मग मी दुसरा पण एक बोजा त्यांच्यावरती टाकला. तो असा टाकला की त्यांचा जो बंगला आहे, रसिक नावाचा त्यांचा तो बंगला. हा पॉडकास्ट ऐकल्याच्या नंतर ते शोधतील मला सगळे, मला छान वाटेल कारण मलाही त्यांना सगळ्यांना भेटायचंय. तर तो भांडारकर रोडला आहे. गुडलक चौकातनं आपण पुढे येतो त्यावेळेला. आणि त्याच्या मॅडमच्या बरोबर हे सगळे संस्कार घेत होतो. तेव्हा तिथे त्यांनी पटकन असा एक फोन केला आणि समोर एक हॉटेल होतं की रवी का? हॉटेलचं नाव रविराज आहे. पण ते त्या माणसाला काहीतरी म्हणाले की रवी, मग ते रवी साठे किंवा कोण मालक असतील किंवा काय माहीत नाही. तर त्यांनी एक ऑर्डर केली तिथून पार्सलची आणि समोरच्या हॉटेलमधून एक पार्सल माझ्या समोरून तो वेटर आला आणि घरामध्ये ते द्यायला गेला. मग मी दुसरं ओझं त्यांच्यावर टाकलं की मी मॅडम म्हटलं माझा प्रॉब्लेम आहे, मला ते हे करायचं आहे. एक आधाराचा एक आजी म्हणू आपण थोडक्यात. तर आजीच्या वयाच्या त्या माझ्या असल्यामुळे ते ओझं मी त्यांच्यावर टाकलं की म्हटलं मी वाटेल ती मेहनत करेन. मला नाही नाटक मिळालं तरी मला प्रॉब्लेम नाही. पण मला हे शिकायचं आहे. पण त्याच्यासाठी मला जगणं पण गरजेचं आहे. तर त्या म्हणाले की म्हणजे? म्हटलं मी असं असं पळून स्टोरी सांगितली. म्हणजे त्या मला म्हणाल्या की अरे तुझ्या घरचे लोक मला शोधत येतील. म्हटलं मी त्यांना कोणाला काही सांगणार नाही. म्हटलं तुला काय अपेक्षित आहे? म्हटलं तुम्ही आता जिथून ऑर्डर केली ह्यांना सांगा ना मला इथे नोकरी करायची म्हणून. हॉटेलमध्ये. मग त्यांनी लगेच त्यांना फोन केला की अरे मी एका मुलाला तुझ्याकडे पाठवते म्हणून मी गेलो समोर भेटायला. आणि मग मी त्या हॉटेलमध्ये वेटरची नोकरी स्वीकारली. मला आजही आठवतंय ते आयुष्यातला पहिला जॉब होता तो? आयुष्यातला पहिला जॉब वेटरचा. आणि मला आठवतंय नाव घेणं कितपत योग्य अयोग्य मला माहित नाही. कारण आता जर ती फॅमिली ते दोघं जण एकत्र नसतील तर त्यांच्या घरात भांडणं होतील. एका नामांकित नटाला मी सर्व्हिस दिलेली आहे जे आजही कार्यरत आहेत. तर ते आणि त्यांच्याबरोबर त्यांची सोबत एक गर्लफ्रेंड यायची आणि ठरलेला तो त्यांचा कोपरा आणि असा तो
तिथे ठरलेल्या वेळेला मी त्यांची ती कॉफी, रविराज ब्रेकफास्ट आणि असा सगळा तो प्रवास होता. सो असा भाषिक लेवलचे हे संस्कार माझ्यावरती जेव्हा झाले, तेव्हा मी रात्री अपरात्री मग मला तो पगार मिळायला लागला. मला 600 रुपये मिळायचे. आणि मग पहिल्यांदा, आता आता गोष्ट किती मोठी बघा आता, मग पहिल्यांदा मी कुठल्या तरी एका कॉट बेस पद्धतीच्या एका घरामध्ये मी बेडवरती झोपलो. हं? आता मध्ये तुम्ही मला विचारलंच नाही की हे मध्ये काय होत होतं. कुठे? मग मध्ये होतं संभाजी पार्कमध्ये मी झोपलो, हो. मग सारसबागेमध्ये झोपलो, मग रेल्वे स्टेशनवरती झोपलो. पुण्यात हे सगळं. पुण्यात हा फुटपाथ हा माझा झोपण्याचं ठिकाण होतं. मग रविराजला जेव्हा मला नोकरी मिळाली त्याच्यानंतर ती 150 का $125 रुपये कॉटबेस महिना अशा पद्धतीने मी तिथे राहायला सुरुवात केली. आता तुमचा संघर्ष इथेच थांबतो का? नाही, अतिशय नाही. आणि मग ह्या सगळ्या टप्प्यावरचा प्रवास चालू झाला आणि तिथे शेवटी मला कुठेच काम मिळेना. आणि मग लेखक जे आहेत आपले प्रताप गंगावणे, हे ॲग्रिकल्चरल कॉलेजमध्ये असायचे तिथे. तर त्यांच्याशी माझा परिचय झाल्याच्या नंतर मी दुसरं ओझं त्यांच्यावरती टाकून दिलं की म्हटलं, प्रतापजी मी ह्याच्याशिवाय तर काही करू शकत नाही, मला तर काही काम मिळत नाही, काय करायचं? आणि मग त्यांनी मला सांगितलं की संकेत मिलनाचा नावाचं एक नाटक आहे सुरेश खरेंचं, ह्याच्या रिहर्सल मुंबईत होणार आहेत, पण त्याचं प्रोडक्शन पुण्यातलं आहे. तर मी जरा विजय जोशींच्या बरोबर बोलून बघतो. आणि प्रतापजींनी मग विजय जोशींना सांगितलं की त्याला काहीतरी कामाची गरज आहे, त्याला जाऊ द्या म्हणे. मग विजय जोशींनी मला सांगितलं की हरकत नाही, तुला प्रत्येक प्रयोगाला मी एक पाकिट देत जाईन, तुला मुंबईला जायचंय, रिहर्सल अटेंड करायच्या. म्हटलं चालेल. नाटकाचं कास्टिंग होतं विक्रम गोखले आणि स्वाती चिटणीस. वा. आणि ज्या माणसांना ज्या पद्धतीचा परफॉर्म करताना रंगमंचावरती पाहिलंय आपण, ही संधी म्हटलं आपण सोडायची नाही. विजय जोशींनी मला एक पास काढून दिला पुणे टू मुंबई. आता माझी बरीच कामं कशी सुटसुटीत झाली बघा. आता मला मी सुटसुटीत का म्हणतो, आता मुंबई तर गाठायची आहे. मग मध्यरात्रीची मद्रास एक्सप्रेस असायची, आजही असेल ती कदाचित, ही पकडून मी यायचो मुंबईला. पोहोचायचो 6:30च्या आसपास. तिथून मी दादर माटुंगा कल्चरल सेंटरला चालत चालत जायचो. रिहर्सल तिथे होती. तिथल्या टॉयलेट बाथरूममध्ये जाऊन मी आंघोळ करायचो. नाटकाचा सेट म्हणण्यापेक्षा टेबल चेअर्स वगैरे त्या हॉलमध्ये सगळं लावून ठेवायचं. आणि विक्रमजी आणि स्वाती चिटणीस हे दोघेजण आल्याच्या नंतर त्यांच्याकरता टी कॉफी जे असेल त्याची ऑर्डर. सुरेश खरे, नाटकात 2च पात्र, पण त्या नाटकाचं प्रोडक्शनची जबाबदारी, ती व्यवस्थेची, रिहर्सलची, ही माझ्यावरती मी निवडली. म्हणजे मला ती संधी मिळाली. रिहर्सल संपायची 2:30 वाजता, 2:30-3च्या दरम्यान, नाही 2 वाजता आसपास. आणि मी तिथून परत रेल्वे स्टेशनला यायचो. 2:30 वाजताची सिंहगड एक्सप्रेस पकडायचो. परत मी पुण्याला यायचो. पुण्याला 7-7:30ला उतरल्याच्या नंतर तिथून चालत चालत परत बालगंधर्वला यायचो. पुन्हा एक वेगळा स्ट्रगल की कोण भेटते, कुठे काम आहे. मग प्रतापजींनाच भेटत ते असायचे बऱ्याचदा. मग कसा एक्सपिरियन्स की तो शेअर करायचो. त्यांनी मला तोपर्यंत गंधर्वच्या डोअर केपर बरोबर माझा परिचय झालेला होता आणि त्या सगळ्यांना माहीत होतं की मी ह्या प्रोडक्शनचं असं असं करतोय. मग 9:30 वाजता गंधर्वला जे नाटक असायचं ते नाटक बघायला मी खुर्चीत बसायचो. आणि मग मला या पद्धतीनं बालगंधर्वच्या रंगमंचावरती साकारल्या जाणाऱ्या सगळ्या कलाकृती मला फ्री ऑफ कॉस्ट त्या मला बघायला मिळायला लागल्या. ओके. ते नाटक संपलं की पुन्हा मद्रास एक्सप्रेस. पण त्या दरम्यान, सॉरी मी मध्येच हे करते, विक्रम काकांसोबत किंवा बोलण्याची संधी किंवा काय अनुभव, कसा अनुभव राहिला? कारण विक्रम काका जसं आम्हाला माहिती आहे तसं थोडे स्ट्रिक्ट असे वाटतात. बरेच जण म्हणतात ते तसे नाही आहेत, पण त्यांचं जी काम करण्याची पद्धत आहे ती पण त्यांना सगळं वेळेत लागतं किंवा परफेक्ट लागतं, किंवा ते स्वतः तितके कामाच्या बाबतीत त्यांचा अभिनय आणि हे इतका चोख असायचा. सो तो अनुभव तुमचा कसा राहिला त्यांच्याशी प्रत्यक्ष तेव्हा आणि त्यानंतर? हे सगळं मी करत होतो. कुठे जायचं तुला? म्हणजे तू काय, त्यांना जेव्हा कळलं की मी मुंबई पुणे हा प्रवास मी रोज करतोय, हे जेव्हा त्यांना मी नव्हतं सांगितलं,
त्यांनी स्वतःहून मला जेव्हा विचारलं तेव्हा मी सांगितलं. तर तेच मला काय करायचे, टिळक ब्रिजवरती मला सोडायचे ते. दादरच्या. हां, दादर माटुंगा कल्चरल हॉल हम्म. सेंटर पासून त्यांच्या गाडीत बसवायचे आणि मला टिळक ब्रिजवरती मला ते ड्रॉप करायचे. असं एकदा दोनदा केलं आणि एके दिवशी गाडी थांबवली आणि मला म्हणाले की बरं ऐक आता, माझं पार्ल्याला एक छोटंसं घर आहे, मोठं नाहीये. मला असं वाटतं की तू माझ्या घरी राहावंस. नंतर बघू काय असेल ते. ही रिहर्सलची जी काही प्रोसेस आहे संपेपर्यंत छोटीशी जागा असेल, पण तू तिकडे थांब. मी तेव्हा कसं उत्तर त्यांना दिलं असेल मला माहीत नाही. तर मग मला विक्रम सरांचं पण संघर्षमय आयुष्य ज्याला आपण म्हणू, भले त्यांच्या पाठीमागे चंद्रकांत गोखले सरांचा वरद असतं, जे काय असेल ते, पण प्रत्येकाचा एक प्रवास हा असतोच. तर त्यांचाही जर्नी मला माहीत झाला होता ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये. तेव्हा मी त्यांना म्हणालो की जर हे स्ट्रगल तुम्हाला चुकलं नव्हतं तर माझ्याकरता ती संधी नका उपलब्ध करून देऊ. म्हटलं मला जाऊ द्या ह्याच्यातून. याच्यावरती विक्रमजींनी मला, पण माझा आग्रह वगैरे मला अजिबात नाही केला. आज मला कळतो की तो न करण्याच्या मागचं उद्दिष्ट त्यांचं काय असेल. कारण मला व्यक्तिगत असं वाटतं की ही जी काही मंडळी महानायकाच्या सिंहासनावरती आरूढ झालेली ही जी माणसं आहेत, ज्याच्यात एक विक्रमजींसारखा माणूस, यांना परफॉर्म करताना पाहणं आणि परफॉर्म करण्याच्या प्रोसेसपर्यंत पोहोचण्याचे ह्यांच्या रिहर्सल्सला आपल्या नजरेनं अनुभवणं, हे माझ्याकरता एक वेगळ्या प्रकारचं इन्स्टिट्यूट आणि एक भांडार होतं. सो ते जे भांडार मला जे काय साठवता येईल ते सगळं मी साठवण्याचा तो एक माझा प्रयत्न होता. तो स्वार्थ मी माझ्यामध्ये आजही जिवंत ठेवलेला आहे. हा माझा त्यांच्यासोबतचा प्रवास. आणि हा सगळा जो तुमचा जो 1-1.5 महिन्याच्या त्या रिहर्सल दरम्यानचा जो प्रवास तुम्ही सांगितलात, हा सगळा आहे. पण त्यानंतर पुढे एक असं असं असतं ना की आपला एक प्रवास सुरू होतो. मग हळूहळू त्या प्रवासात बरीच माणसं भेटून जातात. ती जसं एक विक्रम काकांचं तुम्ही सांगितलं की नकळत ते काहीतरी तुम्हाला देऊन गेले. सो अशी बरीच माणसं असतील टप्प्याटप्प्यावर भेटलेली. पण त्याच्या आधी मला जाणून घ्यायचंय तुमचा तो पहिला ब्रेक की येस आत्ता मिळालं, हे जे काही मी केलं इतके दिवस त्याचं चीज आता होतंय किंवा आत्ता ती संधी मिळतेय, तर ती संधी आता मला ऐकायला आवडेल. आता मुंबई, आता राहायचं कुठे? पुन्हा रेल्वे स्टेशन, पुन्हा फुटपाथी जीवन. कारण इथे आतेभावाचं घर होतं, आहे म्हणजे माझ्या. आता ते हयात नाहीये. पण ती हिंमत नव्हती होत की मुंबईसारख्या ह्या महानगरीमध्ये एक छोट्याशा घरामध्ये राहणाऱ्या माणसांना कुठल्या तरी नातेवाईकांना जाऊन आपल्या वास्तव्याच्या बाबतीत प्रश्न उपस्थित करणं नव्हतं. ते हिंमत होत नसायची. पण जर समजा मी काहीतरी अचीव केलं म्हटल्याच्या नंतर ते एक सोबत घेऊन गेलो तर कदाचित होकार देतील. म्हणून पुन्हा मुंबईतला माझा तो सुलभ शौचालयामध्ये अंघोळ, मग ते प्लाझाच्या समोर जी गार्डन आहे तर तिथल्या सुलभ शौचालयामध्ये आणि तिथेच आंघोळ करायचो, तिथेच फ्रेश व्हायचो. तिथे जो डबल बार आहे ते माझं व्यायामाचं साधन असायचं. तिथे एक डबल बार आहे आता सुद्धा. माझं व्यायामाची जागा ती होती. आणि मग रात्री तिथे झोपायचं. आता स्ट्रिक्ट आहे सगळं की डिपार्टमेंटचे लोक हाकलून काढतात वगैरे. पूर्वी असं काही विशेष नव्हतं एवढं. मग तिथे जसा मी हा फुटपाथी जीवनाचा आणि मग हळूहळू आता हे 4 पैसे थोडेसे जवळ ठेवत ते पैसे घेऊन मग मुंबईत आलो किंवा काय. आणि एक्झॅक्टली त्या प्लाझाच्या त्या गार्डनच्या समोरच एक मुंबई गेस्ट हाऊस आहे. मला ते असं कळलं की तोपर्यंत ह्या मधल्या प्रवासामध्ये माझे कॅमेरामॅन जे आता हयात नाहीत, प्रकाश शिंदे, त्याच्यानंतर डॉक्टर गिरीश ओक, त्या सगळ्यांचा माझा परिचय झाला होता. शिवाजी मंदिरच्या फुटपाथला उभा राहायचो तिथे स्ट्रगलसाठी. कुणी घर देता का घर, तसं नाटक देता का नाटक, असा तो एक प्रवास होता. तर तिथे जेव्हा यांचा परिचय झाला तर एके दिवशी मला कळलं की अरे इथे बॉम्बे गेस्ट हाऊसमध्ये कॉट बेस पद्धतीने देतात आणि ते एक्झॅक्टली त्याच्या समोर होतं ते. मग तिथं गेलो. मग त्यांच्याकडे ₹300 महिना असं काहीतरी होतं ते मला वाटतं. आणि मग तिथे कॉट बेस पद्धतीनं म्हणजे अनेक महिने हा फुटपाथी जीवनाचा प्रवास झाल्यानंतर बॉम्बे गेस्ट हाऊसमध्ये गेलो. पण एक वेळ आली लाईफमध्ये की आता मला परत तर जायचं नाही, पण परत जाण्याचा प्रसंग आला. कारण उपासमारीनं मी आजारी पडलो. मग मला हॉस्पिटलाइज होण्याची वेळ आली. मग
पत्रव्यवहाराच्या पलीकडे दुसरं काही माध्यम नव्हतं. आणि मग उपासमारीमधून वाट्याला येणारं आजारपण हा तो एक भयान प्रसंग होता. मग त्याच्यातनं परत जशी वेळ आली तर तिकडे गेल्याच्या नंतर आईनं बघितलं असा कडकडीत बारीक झालेलो. ती म्हणाली आता तू जायचंच नाही परत. अगं नाही म्हटलं. मग रिप्लेसमेंट म्हणून जेव्हा मला नाटक मिळालं होतं ते डॉक्टर गिरीश ओकांनी अचानक मला शिवाजी मंदिरला आवाज दिला आणि त्यांनी मला वरती बोलावलं. ते होतं कलावैभवचं ऑफिस. आणि मला म्हणाले की ऍक्टिंग करायची ना तुला, असं डायरेक्ट बोलले ते. म्हटलं हो, उद्या सकाळी 11 वाजता प्रयोग आहे. म्हटलं म्हणजे हे स्क्रिप्ट आत ये. त्यांनी बसवलं. हे कॅरेक्टर वाच. पूर्वी हा संजय बेलोसे नावाचा नट करायचा. आता तुला हे करायचंय. उद्या सकाळी इथं शिवाजी मंदिरला प्रयोग आहे. इकडून अशी एंट्री होते, तो इथं येतो, हिच्याशी असा बोलतो, तसा असं मायमिंग करून त्यांनी मला डॉक्टरांनी मला दाखवलं. ते स्क्रिप्ट दिलं. हे जमणार आहे का तुला? तुम्ही उसनं अवसान आणून त्यांना मी म्हटलं की नाही मी करतो म्हणून. आणि ते स्क्रिप्ट मी माझ्या ताब्यात घेतलं. आणि मग असाच उद्यान गणेशला जा, इकडे जाते, ते पाठांतर चोख केलं भैसाटल्यासारखं एकदम. आणि मला माहीत नाही अंधाधुंद त्या अवस्थेमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी 11-11:30 वाजताचा वनरूम किचन नावाच्या नाटकाचा प्रयोग मी केला होता. आणि माझं मुंबईतलं रिप्लेसमेंटचं नाटक माझं सुरू झालं. साधारण कोणतं वर्ष होतं ते? 98-99च्या आसपास मध्ये असेल. आणि हा सगळा प्रवास सुरू झाला आणि त्याच्यानंतर मग मी आतेभावाकडे, पेपरला ते नाव यायला लागलं ना आता, मग आतेभावाकडे गेलो आणि त्यांना म्हटलं माझं असंच एक नाटक चालू आहे तर माझा राहण्याचा प्रॉब्लेम होतोय. त्यांनी मला तिथे राहायला परमिशन दिली, पण एक विशिष्ट कालापर्यंतच. त्याच्यानंतर पुन्हा 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाली, तिथे कसं बसं तो वेळ काढला. पुन्हा फुटपाथला आलो. मग परत काहीच काम नाही. मग बारामतीला गेलो. आणि मग बारामतीला गेल्याच्या नंतर आमचे जे किरण गुजर म्हणून नटराज नाट्य संस्थेचे जे मुख्य आहेत त्यांना सांगितलं की म्हटलं माझा हा प्रॉब्लेम होतोय असं असं. तर त्यांनी मग अजितदादांसाठी एक लेटर दिलं आणि आमदार निवास मधली 204 नंबरची रूम मला कुलाब्याला मिळाली, चर्चगेटच्या तिकडे. आणि ती वास्तव्याची जागा मिळाल्याच्या नंतर जरा सुसह्य झालं. तिथून पुढचा प्रवास मग हा माझ्या करिअर मधलं अनेक उलथा पालत, मग फुटपाथी जीवन, मग अमुक, मग तमुक, ह्या जर्नीमध्ये वनरूम किचन नाटक हे सगळ्याच्या सोबत मग अमोल पालेकरांची पहिली सिरियल पाऊल खुणा ही मला मिळाली. त्यासाठी मला टक्कल करावं लागलं होतं. पुन्हा एक संघर्षमय जीवन उभं राहिलं. आणि मग मला याच्या आधीचा तो कालखंड असेल कदाचित की मग मला तत्पूर्वी तर मला सिनेमा पण माझ्या वाट्याला येऊन गेला होता ह्या स्ट्रगलमध्ये. तो पहिला माझा चित्रपट होता तो षंडयोग. पुण्याचे अनिल काकडेंनी, रमेश कोकणे म्हणून लेखक होते, त्या लेखकांकडे इतकं मी स्ट्रगल केलं की त्यांच्यामुळे ते जेव्हा फिल्म लिहित असायचे तेव्हा त्यांचं असिस्टंट म्हणून मी काम करायला सुरुवात केली की ते डायलॉग बोलायचे, ब्रॅकेट्स. सिनेमा लिहायला शिकणं हा प्रवास मला रमेश कोकणेंमुळे मला जमला. इवन त्यांना असोसिएट लेवलला आत्ताची मधुगंधा कुलकर्णी ही सुद्धा रमेश कोकणेंना असिस्टंट म्हणूनच त्यावेळेला लिखाण करण्याच्या निमित्तानं होती. ती पण होती, मीही होतो त्यावेळेला. असा तो पहिला चित्रपट मला सेकंड लिडिंग कॅरेक्टर म्हणून जेव्हा त्यांच्याकडनं वाटायला आला आणि तो माझा पहिला सिनेमा. पण पहिला सिनेमा केला तरी देखील ह्या जगण्यापासून माझ्यामध्ये काही बदल नव्हता झालेला. हे जगणं माझं चालूच होतं सगळं. स्थैर्य होतं आमदार निवास मधलं. तो जो पहिला चित्रपट होता षंडयोग, माझा पहिलाच सिनेमा होता. आणि माझ्यासाठी अजिंक्य काय किंवा अशोक शिंदे काय, यशवंत दत्त काय, माझ्यासाठी तर ही सगळी भव्य दिव्यताच होती ना. ही सगळी निशिगंधा वाड, ही सगळीच मोठी माणसं होती. आणि तोपर्यंत मी थिएटर केलेलंच नव्हतं. विदाऊट थिएटर मला तो ब्रेक मिळालेला होता. त्यामुळे या लोकांच्या पर्सनॅलिटीचा म्हणा किंवा या लोकांच्या अस्तित्वाचा, कारण यांना ही ऑलरेडी एस्टॅब्लिश सगळी मंडळी होती, त्यामुळे त्यांचा एक प्रभाव तर होताच की आपल्याला यांच्यासोबत काम करायला मिळते किंवा काय. पण रणांगण नाटक जेव्हा माझ्या वाट्याला आलं त्याचे जे मेन सूत्रधार म्हणू आपण त्या अर्चनाजी होत्या, अर्चना जोगळेकर. कारण या दरम्यान जेव्हा मला त्यांच्या एका सिरियलमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि माझा पहिला सीन शूट झाला होता आणि जेव्हा त्यांनी माझं काम पाहिलं तर मला म्हणाल कुठला आहेस तू? म्हटलं मी बारामतीवरून आलोय आणि असं तसं. तर अर्चनाजींनी माझं खूप कौतुक केलं होतं. मला म्हणाले की तू वेगळा आहेस, तू वाटत नाहीस मराठी आहेस म्हणून, वेगळा आहेस म्हणून. हा त्यांचा माझा ते पहिलं इंटरॅक्शन. त्याच्यानंतर मध्ये काही काळ लोटला
आणि ह्याच रमेश कोकणींच्या बरोबर एक सिनेमा लिहायला मी जालंधरला मला ते घेऊन गेले आणि आमदार निवासचा टेलिफोन नंबर म्हणजे माझं एक संपर्काचं माध्यम होतं. तिथे मला एक चिठ्ठी मिळाली की अर्चना जोगळेकरांचा तुम्हाला फोन. मी त्यांना फोन करायचो त्या काउंटरवाल्यांना की माझ्यासाठी काय कोणाचे फोन, कारण तोच नंबर दिला मी सगळ्यांना. बरोबर. तर तिथे म्हणाले की त्या अर्चना जोगळेकर म्हणून आहे, त्यांचं तुम्हाला फोन येऊन त्यांनी चिठ्ठी लिहिली की त्यांना मला फोन करायला सांगा. मग मी जालंधरवरून अर्चनाजींना फोन केला की असं असं म्हणे. ते गधड्या कुठे आहेस म्हणे. तर म्हटलं मी असं असं आलो होतो, मुंबईला कधी येणार आहेस? म्हटलं मी येईन पुढच्या 2-3 दिवसामध्ये. आलास की तू पहिला वामन केंद्रेंना जाऊन भेट म्हणे. म्हटलं ओके. आणि मग मी जसं परत आलो तसं मला वामन केंद्रेंना मी त्यांचाही एक लँडलाईन नंबर होता, त्याच्यावरती संपर्क केला मला वाटतं. आणि त्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो तिथेच परत दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये. आणि तिथे रणांगण नाटकाच्या ऑडिशन्स चालू होत्या. आणि तिथे गेल्याच्या नंतर माझी बाकायदा मी ऑडिशन दिली. आणि केंद्रे सर मला म्हणाले की काय केलंस तू अर्चनाच्या सोबत म्हणे, तिने तुझं नाव सुचवलंय मला किंवा काय. तर म्हटलं मी काय नाही, अशी अशी एक सिरियल केली म्हटलं त्यांची. त्या सिरियलमध्ये विक्रमजी होते. विक्रमजी मला अनेक ठिकाणी नाव सुचवायचे. ओके. त्यामुळे तिथे मला ती संधी मिळाली. तर केंद्रेंनी मला सांगितलं की असं असं नाटक आहे आणि ह्याच्यात बघू म्हणे तू काय करतोस, ये उद्यापासून. आणि मग मी त्यांच्याकडे नाटकाच्या रिडिंगसाठी जायला लागलो. ती सगळी चळवळ जी आहे त्या नाटकाच्या रिडिंगची किंवा त्या नाटकाच्या प्रोसेस बाबतीतली, 25 दिवस मी रेग्युलर जायला लागलो. पण ते एके दिवशी मला म्हणाले की तू पानिपत वाचलेस का? तर मी म्हटलं वाचलं. मग तुला कॅरेक्टर कळलंय का? तर त्याच्यातला जो मुख्य आहे अहमद शाह अब्दाली, हा रोल त्यांनी मला देऊ केला होता. पण म्हणे की 25 दिवसामध्ये मला तुझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल दिसत नाहीये, त्यामुळे मी तुला शब्द नाही देत की मी तुला कास्टिंग करणारच आहे. हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा फटका होता मला की आता नाटकापासून जर मी फेकला गेलो दूर, तर आता आपल्याला घर गाठण्याशिवाय किंवा हॉटेलमध्ये वेटरची नोकरी करण्याशिवाय कुठला पर्यायच नाही. मग रात्री अपरात्री मी त्यांना फोन करून परेशान केले की म्हणजे मी काय करायचं. आणि मग तो जो काही प्रवास होता, त्यांनी ज्या गोष्टी माझ्याबरोबर शेअरिंग केल्या कॅरेक्टरला धरून, आणि एके दिवशी जाऊन मी ते काहीतरी अतरंगी प्रकार केला, तरीही ते काय मला बोलले नाहीत. पण रात्री रिहर्सल संपण्याच्या दरम्यान मोहन वाघ त्या आमच्या हॉलमध्ये आले. त्यांनी खांद्यावरती हात टाकला आणि मला म्हणाले की ए, तुला किती पैसे द्यायचे रे? आणि तिथे पैसे सांगण्याच्या पलीकडे घडलं एकच की मला रडायला आलं. आपण सिलेक्ट झालो ह्याचीच कल्पना नव्हती मला 25-30 दिवसामध्ये. आणि जेव्हा त्यांनी खांद्यावरती हात टाकला आणि मला म्हणाले की मग एक की आपण सिलेक्ट झालो. मग त्या नाटकाच्या टीचिंगच्या प्रोसेसमध्ये सगळ्या अभिनेत्यांना ज्या पद्धतीनं ते टीच करायचे कॅरेक्टर्स धरून, मी असं म्हणेन की एक व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून, अभिनेता म्हणून आज मी जर बसलो असेल तर तुमच्या समोर, तर त्या नाटकाच्या रिहर्सलची प्रोसेस आणि ते माझं नाटक, ज्या रातोरात स्टार होणं जे म्हणतो आपण, हे त्या नाटकामुळे मी अनुभवलं. म्हणजे सिनेमामध्ये स्टारपद एखाद्याला मिळणं, पण एखाद्या नाटकाने एखाद्या ऍक्टरला या लेवलला नेऊन पोहोचवणं, असा प्रवास. आणि हा फक्त माझ्या एकट्याच्या बाबतीत नव्हता घडला. त्या नाटकामध्ये काम करणाऱ्या तमाम कलावंतांच्या बरोबर हा अनुभव होता. आणि आज ती सगळीच्या सगळी मंडळी आजही या इंडस्ट्रीमध्ये वेल स्टेबल आहेत, सगळेजण एस्टॅब्लिश मंडळी आहेत सगळी. असा तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात पहिला रंगमंचीय टर्निंग पॉइंट, की त्या दिवसानंतर किंवा त्या नाटकानंतर इमिजिएट पुढची क्रांती की त्याच संस्थेचं दुसरं नाटक, पुन्हा कलाभव संस्थेचं अचानक नाटक, पुन्हा त्या कलाभव संस्थेचं पुन्हा दुसरं प्रेम पुजारी नावाचं नाटक, आणि मग नाटक 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 बेस्ट ॲक्टर, बेस्ट सपोर्टिंग, बेस्ट ॲक्टर, बेस्ट सपोर्टिंग, ही सगळे अवॉर्ड्स माझ्या वाट्याला यायला लागली. मराठी नाटकाचा पहिला ब्रेक आपण बोललो, सिनेमाचा पहिला ब्रेक बोललो,
हिंदीत कशी एंट्री झाली? आणि मला मेन विचारायचं आहे की जिथे तुम्ही जसं म्हणालात की माझं मराठी स्ट्रॉंग मला करावं लागलं. मराठी माणूस जेव्हा हिंदीत आमच्याकडे येतो तेव्हा त्याच्या बोलण्यामध्ये एक मराठीचा टोन असतो जो आम्हाला नकोय, जो बऱ्याचदा त्यामुळे ऍक्ट्रेस खूप चांगला असला तरी भाषेमुळे रिजेक्शन वाटायला येतं. तुमची हिंदीत एंट्री कशी झाली? कशी दमदार तयारी करून तो पहिला ब्रेक होता आणि काय सांगाल? ही जी नाटकाची प्रक्रिया माझी सुरू होती, अशाच पद्धतीचा नाटकाचा शो टू शो असा माझा प्रवास सुरू झाला. आणि एके दिवशी दिनानाथला माझं नाटक बघायला आदेश के अर्जुन नावाचे एक लेखक, ज्यांनी बाजीगर लिहिला, दस्तक लिहिला, दरार, खिलाडी, खिलाडियों का खिलाडी, सूर्यवंशम, आतापर्यंत ऐतराज, तर हे लेखक माझं नाटक बघायला आले होते. ओके. आणि त्यांनी माझं नाटक पाहिलं, केस नंबर 99. पहिल्यांदा येऊन गेले, मला माहित नव्हतं. दुसऱ्यांदा आले तेव्हा मला कळलं की कोणीतरी अरुणा इराणीचे एक भाऊ आहेत, मला वाटतं इंद्रकुमार समथिंग असं, ही सगळी मंडळी ती नाटक पाहायला येत असायची. केस नंबर 99 दुसऱ्यांदा माझं नाटक पाहिलं आणि आदेशजींनी अचानक दुसऱ्यांदा ते आले एका डायरेक्टरला घेऊन, ज्यांचं नाव आहे योगेश भारद्वाज. आणि नाटक संपल्याच्या नंतर आपसे बात करने बहुत प्रभावित किया आपने हमें, आपने जिस तरीके से अपने किरदार को न्याय दिया वगैरह वगैरह. त्यांनी गप्पा टप्पा केला. मला माहितच नाही ती मंडळी कोण आहे. आणि एक फिल्म कर रहे हैं हम लोग, शबनम मौसी नाम की, और उसमें मेन विलन का किरदार आपको निभाना है. कोणता सिनेमा? शबनम मौसी. ओके. लोकी. आणि मग डन, टक्कल बिक्कल. मला त्या अंधेरी स्टेशनच्या बाहेर एक लिंबाचं झाड होतं, त्या जिथे सगळ्या टपऱ्या असतात तिथे एक सलून होतं. आणि डिरेक्टरला जेव्हा मी मीटिंगला गेलो मी तिकडे, तर ते बोलले की ये लुक है अपने कॅरेक्टर का. आणि मग त्या लिंबाच्या झाडाखाली जे एक सलूनचं दुकान मला आजही आठवते, तिथं नेले. त्यांना सांगितले की मैं जो बतातो वैसा कट मारू. आणि ती एक झिरो मशीन मारली आणि ते एक वेगळा लुक दिला. आणि विनोद नावाचं त्या कॅरेक्टरचं नाव. आणि पहिल्यांदा जेव्हा मी सेटवरती गेलो, तो ते बोलले कि मैंने जानबूझ के आपको बताया नहीं, तो आपको पता है कि किनके अपोजिट में आपको फाइनल किया हुआ है. मुझे एक तो आपने मेल विलेन बोला, लेकिन मुझे स्क्रिप्ट के बगैर काम करने की आदत नहीं है, तो आप मुझे प्लीज बता दीजिए मेरा रोल क्या है और कैसे, मतलब. तो बोले देखो ये जो हमारे राइटर साहब है ये सेट पे आके लिखते हैं. ओके, तो फिर वो ध्यान में रखिए आप कि हम आपको पूरा नरेशन दे देंगे, लेकिन डायलॉग जो है आपको सेट पे मिलेंगे. ओके. आणि मग तिथे गेल्यावर कळलं की आशुतोष राणा, गोविंद नामदेव, मुकेश तिवारी, विजयराज, हे सगळी दिग्गज आर्टिस्टिक सिनेमा. आणि artist ओरिजिनल मुळे शबनम झाले. मौसी जी आहेत, एमपी मधल्या, एमपी की यूपी मधल्या आहेत त्या, त्यांची बायोग्राफी म्हणजे ती फिल्म, त्या तृतीयपंथी ज्या MLA झाल्या होत्या किंवा काय. आणि त्याच्यातला जो विलन होता तो पहिला माझा शबनम मौसी नावाचा तो चित्रपट. आणि तो काही फारसा चालला बिला असं काय नाही, पण त्याने एक वेगळ्या प्रकारचा मला कॉन्फिडन्स आला त्या चित्रपटाने. मग त्यानंतर मला राजकुमार संतोष शिंदकडचा सिनेमा मिळाला, इन्सा, ॲज अ मेन विलन, अजय देवगन आणि अक्षय कुमारच्या ती सिनेमा. तो चित्रपट कम्प्लीट होतो तोच पुन्हा राजजींनी मला फॅमिली नावाची फिल्म मला त्यांनी दिली. थोडंसं इथे थांबवेन. मला आता एकेका सिनेमाविषयी आणि त्या कलाकारांविषयी तुमचं मत जाणून घ्यायचंय. कारण अर्थात आपण काम करताना त्यांना माणूस म्हणूनही ओळखतो, त्यांना आर्टिस्ट म्हणून ते कसे किती त्यांचं डेडिकेशन असतं, कसं काम करतात, ह्याविषयी आपल्या लोकांना ऐकायला आवडतं. कारण तुम्ही जेव्हा बोलाल तेव्हा ते त्यांच्यापर्यंत अधिक लगेच पोहोचेल. सो इन्सानच्या वेळेला अजय आणि अक्षय या दोघांसोबत काम करतानाचा अनुभव एक कसा होता आणि कसे आहेत हे आर्टिस्ट म्हणून आणि एक माणूस म्हणून सेटवर वेळेत यायचे का, किंवा कशा पद्धतीचं एक बॉन्डिंग होतं, कशा पद्धतीचं वातावरण असायचं इन्सानच्या वेळेला? तिथला तो एक्सपिरियन्स माझा असा आहे की हैदराबादमध्ये माझं शूटिंग, सुनील ग्रोवर आता कॉमेडीमध्ये काम करतोय, किंवा सुनील ग्रोवर होता, मी होतो, त्याच्यानंतर बाकीची इतर अनेक मंडळी होती तिथे. तर मला तिथे असं झालं की माझा तो दुसरा सिनेमा, आणि एकत्र सगळे त्या रेल्वे स्टेशनचा आमचा सेट आहे, तो त्याच्या सेटवरती तिकडे खुर्च्या टाकून बसलो होतो. आणि माझा सीन पण शूट नव्हता झाला, सगळी मंडळी सुनील ग्रोवर सगळे एकत्र बसलो होतो. तो अनुभव माझा आमच्या ग्रुपशी कनेक्टेड असा होता की मी पण त्यांच्यात बसलो, हाय हॅलो ऐसा वैसा सब चर्चा हो गया. अचानक ते सगळे अकॅडमिक पासआउट असणारी कुठली तरी पोरं असतील किंवा आहेत ते, त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की ते बोलले की यार ये मेन विलन कौन कराय, बोले तो बोले है कोई थिएटर का बंदा है, बोले वो मराठी थिएटर से हो. आता मी तिथेच बसलोय बाजूला.
तो बोले थिएटर का बंद। बोले अरे यार सिगरेट बिगरेट फुकत बसलं, पता नाही यार हमारा किस्मत में कभी ऐसा मौका आएगा वगैरे वगैरे असं सगळं ऐकत होतो मी ते सगळं. बरं तोपर्यंत मला तरी कुठे माहिती होतं की त्याच्यातला मेन विलन मी आहे म्हणून. ओ मला नव्हतं माहिती. मी कसं ठरवायचं की तुम्हाला असं वाटलं असेल अजून कोणीतरी असेल बाबा. हा त्याच्यामध्ये हे पण होता राहुल देव. राहुल देव. ओके. राहुल देव पण त्याच्यामध्येच होता. तर आता आपणच असू मेन विलन वगैरे हे डोक्यातच नव्हतं ते. तर हे सगळं तर तिथे सेटवरती ती चर्चा झाली, सगळं झालं आणि अचानक ते नाव आलं की क्या हो मसूद अली का. नंतर मला कळलं की चायला मसूद अली मेन विलन नाही का, कारण मसूद अली माझ्या कॅरेक्टरचं नाव होतं. मग मला बसल्या खुर्चीमध्येच असं वाटायला लागलं की अच्छा हा पण ओके मसूद अली. परत म्हटलं की अरे मसूद अली मी करतोय आणि हे सगळे म्हणतात. त्याच्यात ते हिंदी भाषिक सगळे होते. तर मग मी आपला खोचून परत बोलायला लागलो की मसूद अली मतलब अरे वो मेन विलन आहे. बोले वो आता बोलायचं तर काहीच नाही म्हटलं बघू म्हटलं. असं करत मी शांत बसलो आणि माझा सीन लागला. तोपर्यंत मला आम्ही बाहेरच खुर्च्या टाकून होतो आणि काय नाही माझा सीन एक छोटासा कट होता अजय देवगणच्या बरोबरचा. तर नवीन नट होतो. राजकुमार संतोषींनी माझं कास्टिंग केलं होतं, पण के सुभाष हे त्याचे डायरेक्टर होते, जे साऊथचे डायरेक्टर होते ते. तो सीन शूट झाला आणि केशव रामसे त्याचे जे प्रोड्युसर होते त्यांनी कुठून तरी मला लांबून पाहिलं. सीन बघितला त्यांनी मॉनिटर वगैरे आणि अचानकच एक प्रोडक्शनचा माणूस आला की सर आप आइए ना. मी म्हटलं क्या हुआ. नाही केशव सर ने आपको बुलाया हुआ. ओके. पहिला अख्खा दिवस माझं शूट नाही झालं, आम्ही उघड्यावरच बसलेलो. दुसऱ्या दिवशी माझं शूट नाही झालं, आम्ही उघड्यावरच बसलेलो. तिसऱ्या दिवशी सकाळी सीन शूट झाला, उघड्यावरच खुर्च्या टाकून बसलो होतो. पण ते ऑनलाईन एडिट बिडिटचा जमाना नुकताच सुरू झाला होता, काहीतरी घडलं आणि अचानक लक्षात आलं की त्यांनी मला अशोकजी आई आहे आणि मला व्हॅनिटी पहिल्यांदा आली. ओ काम बघून. त्यामुळे मी फक्त काम करत गेलो. मी ह्या सगळ्या सुविधा कोण कसं बच्चन साहेबांच्या बरोबरचा जो अनुभव आहे तो मात्र फॅमिलीच्या वेळेला तो इतका थोर होता की राजीने मला सांगितलं की राईट हँड का कॅरेक्टर आहे तुम्हाला. और मला सॉरी म्हणजे मला फॅमिलीमध्ये बच्चन साहेब आहेत आणि आपल्याला तो सिनेमा त्यांच्यासोबत करायला मिळणार आहे. कारण असं असतं ना की लहानपणापासून जर आपण एखादं स्वप्न पाहिलंय, आपल्याला हे करायचंय, त्याच्यातला बाप माणूस आहे, त्याच्यासोबत आपल्याला आता काम करायला मिळणार आहे. सो ते जे फिलिंग असतं ना, एक तर ती उत्सुकता असते आणि त्यानंतर ते शेअरिंग असतं, पडदा शेअर करणं, सीन करणं. तर मला हे सगळं तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. दुर्दैवाने आपल्याकडे आपल्या इंडस्ट्रीमध्ये मराठी इंडस्ट्रीच्या बाबतीत मी बोलतो की ॲप्रिशिएशन नावाची जी एक प्रक्रिया असते ही फार ह्याचा तुटवडा आहे. खरं तर कोणीच कोणाच्या भाग्यातलं काम किंवा कोणीच म्हणजे मला असं वाटतं की कोणी कोणाला रिप्लेसमेंट नसते एका अर्थानं. की रिप्लेसमेंट मी अशा अर्थानं म्हणतो की तुमचं मी काही हिरावून घेऊ शकत नाही आणि माझंही तुम्ही काही हिरावून घेऊ शकत नाही. पण ज्याचा आपल्यावरती प्रभाव पडतो त्या गोष्टीची तारीफ करणं किंवा त्याचं कौतुक करणं ह्याचा आपल्याकडे तुटवडा आहे. उलट माझ्या बाबतीमध्ये उलटच होत गेलं होतं की त्या दरम्यानच्या परिस्थितीमध्ये एकमेव मी असेन कदाचित की माझ्याबरोबर ही जी मोठी मंडळी होती सगळी, मोहन काका असतील किंवा सयाजी सरांचं एक मोठं नाव झालं होतं. या दरम्यान थिएटरच्या फळीमधून सिनेमा इंडस्ट्रीमध्ये एंट्री झालेलं तसं कोणी नव्हतं त्या दरम्यान. आणि इन्सान काय किंवा फॅमिली सारखी फिल्म माझ्या वाट्याला जेव्हा आली त्यावेळेला माझ्याच सर्कलच्या गोटामधून वेगवेगळ्या कॉमेंट्स पास होत असायच्या चुकीच्या पद्धतीच्या आणि त्या इथे मी शेअरही करू शकत नाही. पण खिल्ली उडवली जायची की कसं माझ्या वाट्याला आलं. लोकांनी अशाही कॉमेंट्स केले आहेत की चला बरं झालं आता बच्चनला असंच पाहिजे, असंही मी अनुभव घेतलेले आहेत. फक्त भीती एका गोष्टीची वाटत जायची मला मधल्या एका टप्प्यापर्यंत की दुनियेतल्या कोणत्याही क्षेत्रातल्या माणसांनी इतक्या थराला जाऊन लोकांच्या बरोबर वागू नये की एखाद्या माणसाने स्वतःला संपवण्याचा विचार त्याच्या मनामध्ये यावा. कारण
सगळेच अशोक समर्थ नाही आहेत किंवा नसतील किंवा तितक्या परिश्रमामधून ते एक 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 तुमचं मन तसं कटू तयार होतं एका लेवलला. पण बऱ्याचदा ना दुर्दैवाने आत्ताच्या पिढ्यांना ते सकस अन्न मिळत नाहीये असं मी म्हणेन. कारण ज्याच्यामुळे त्यांच्या मेंदूची किंवा त्यांच्या सहनशीलतेची तेवढ्या ताकदवर पद्धतीनं ग्रोथ होऊ शकत नाही की ते आज किती आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि नुसतं शेतकऱ्यांचंच नाही, विविध क्षेत्रामध्ये. म्हणजे तुमच्या बुद्धीचा बॅलन्स एका क्षणात असा काय होतो, कशामुळे होत असेल, तर असं हा वेगळा विषय आहे खरं तर. पण ही सगळी चेष्टा मस्करी तुम्ही जे म्हणताय की माझ्या बाबतीत झालं, तर हिंदीमध्ये मोठी मोठी कामं मिळाल्यानंतर जास्त मराठीत व्हायला लागलं की कसं काय? म्हणजे उगाच एक टोमणेबाजी करणं मराठीमध्ये म्हटलं जाऊ लागलं. हिंदीत तुम्ही प्रगती केल्यानंतर. हो, बच्चनजींसोबतच्या अनुभवाविषयी आपण बोलत होतो. त्याच्या आधी एक ना मी आवर्जून, कारण मला ना जिथे जाईल तिथे एक माझा किस्सा मला वेगवेगळ्या पद्धतीनं मराठी इंडस्ट्रीने ज्या कलावंतांनी माझ्यासोबत कधी कामही केलेलं नाही, ज्यांचा माझा कदाचित कधी परिचय झालेलाही नाही, पण लोकांना मी या किस्स्यामुळे जास्त परिचित आहे. तो माझा असा किस्सा आहे की माझे हितचिंतक काही मित्र त्यांनी तो असा फैलवला की एका सिरियलचं मी शूटिंग करत होतो. त्या डिरेक्टरचं नाव आहे राजू पारसेकर. आणि मला पहिल्यांदा टीव्हीच्या दुनियेमध्ये एक पॅराग्राफ डायलॉग बोलायचं कॅरेक्टर माझ्या वाट्याला आलं होतं. आणि फर्स्ट टाइम मला तो माईक, आता जसं कसा हा माईक लावलेला आहे आणि मी काही तेवढा नामांकित नट नव्हतोच मी, तर तो माईक मला लावला गेला होता. आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये तेव्हा हा एक प्रताप सुरू झाला होता की गुढीपाडव्याच्या दिवशी गोडवा नावाचा एक कार्यक्रम, सगळे कलावंत एकत्र जमतात. तर त्याची काहीतरी ती एक पार्टी होती कुठल्या तरी हॉटेलला आणि त्या दिवशी लवकर पॅकअप करायचं होतं. पण लोकांना इतकी घाई होती की हे सगळेजण पटापट पॅकअप करून त्या पार्टीला ह्यांना जायचं होतं, ते निघून गेले. माझं लोकेशन तो बेस हे एक अंतर होतं आणि मग प्रोडक्शनची गाडी येईल आणि मला घेऊन जायला असं काही संबंधच नाही अजिबात. आम्ही चालत 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 त्या लोकेशनवरून बेसपर्यंत पोहोचायला मला वेळ लागला. बरं, अशा पद्धतीचा जो माईक आहे ही किमती गोष्ट आहे. आता हा मी द्यायचा कोणाकडे, जबाबदारीची गोष्ट आहे ती. मग दुसऱ्या दिवशी माझं शूटिंग नव्हतं. मग तो माईक मी माझ्याबरोबर मी कॅरी केला आणि मी गेलो आमदार निवासला. तिथल्या लँडलाईनवरती मला फोन आला होता चिठ्ठी की अशोकजींना मला फोन करायला सांगा म्हणून. तर मग त्या लँडलाईनवरनं परत मी त्या नंबरवरती फोन केला, तर तो रेकॉर्डिस्टचा कोणीतरी एक माणूस होता. त्याला कॉलबॅक केला. त्याला मला विचारलं की सर माझ्याकडनं एक चूक झाली, म्हणाला की तुमची म्हणजे मी विसरून गेलोय, पण तो माईक तुमच्याकडे आहे का? मी म्हटलं अहो तुम्ही सगळेच निघून गेलात म्हटलं, त्यामुळे तो माईक माझ्या बरोबर आहे आणि मी इथे राहायला म्हटलं आमदार निवासमध्ये. तर तो काही हरकत नाही म्हणाला, मी सकाळची ट्रेन पकडून येतो, तुम्ही किती वाजेपर्यंत आहात? म्हटलं तुम्ही या. आणि त्यांचा एक तो माणूस आला माझ्याकडे आणि तो माझ्याकडनं आमदार निवासवरून तो माईक घेऊन पण गेला. पण इंडस्ट्रीमध्ये माझ्या बाबतीमध्ये आपल्याकडे एक अशी आख्यायिका झाली आता ती की मी तो माईक माझ्याबरोबर कॅरी केला आणि मी ट्रेनमध्ये चढलो आणि तिथूनच मी माईकवरती बोललो की अरे हॅलो, माझा माईक माझ्याबरोबर आलेला आहे, तो कोणी आहे का, तर माझ्याबरोबर मी घेऊन जातोय वगैरे. सुरुवातीला मला ही गंमत वाटली, मी पण हसलो त्याच्यावरती. कालांतरानं जे घडलंच नाही त्याच्यासाठी आपल्याकडे काही मंडळीशी आहे की 4 माणसांमध्ये आपली काहीतरी एक विलक्षण वेगळी चर्चा व्हावी, लोक आपल्या विनोदाला रिॲक्ट व्हावं म्हणून ह्याला एका विनोदाचं पांघरून घालण्यात आलं. आणि मग ते झिरपत नामांकित नटांपासून ते आजच्या पिढ्यांपर्यंत हे असंच एक खोटं पसरत आलं. सो हे मला आवर्जून सांगायचं होतं की बाबांनो, असं काही घडलेलं नव्हतं. आपल्या भोवती अशा पद्धतीची एक दुनिया आहे, सावध राहा. पण माझी तक्रार कोणाबद्दल काहीच नाही आज. म्हणून कदाचित तुम्ही हिंदीत जास्त रुळलात आणि ते कारण असू शकतं. आणि मगाशी आपलं अर्धवट राहिलेलं बच्चन सरांसोबतचा अनुभव. हा, बच्चन साहेबांसारखी माणसं किंवा अशी जी काही थोर माणसं असतात त्यांचा प्रेझन्स पण तुम्हाला खूप काही शिकवून जात असतो. आणि सुदैवाने मला त्या फिल्मचं शूटिंग होत असताना राजनी एक इन्स्ट्रक्शन दिले होते की तू त्यांचा राईट हँड आहेस, तुझ्या कॅरेक्टरला एक वेगळी डेप्थ आहे, ते फिलिंग तुला राहावं म्हणून. बच्चन साहेबांना लोक डिस्टर्ब करतात नॉर्मली, तर एक असं
दोरखंड असतो हम्म. आणि त्याच्या आतमध्ये बच्चन साहेब असतात हम्म. आणि त्यांच्या खुर्चीच्या 5व्या ते 6व्या फुटावरती माझी खुर्ची असायची आणि मी त्यांना या डिस्टन्सवरून मी त्यांना पाहिलेलं आहे आणि अनेक दिवस जवळपास माझं महिन्यात बँकॉकला शूट होतं, मुंबईत शूट होतं. मी कधीच त्यांना प्रश्न नाही विचारायचो. मी कधीच त्यांना डिस्टर्ब नाही केलं. फक्त तो एक आपण ऑरा महसूस करायचा असतो किंवा आपण जवळून पाहतोय की पण मला माझ्यात तो एक किडा होता की का हे असे आहेत. कारण मी तर शिकण्याच्या वृत्तीतला माणूस आहे. एका लेवलपर्यंत एखाद्याच्या औराच्या प्रभावाखाली मी जातो कारण आपल्याकरता ही भव्यता आणि दिव्यता आहे सगळी. पण एका लेवल नंतर की हीच व्यक्ती का, अशी थोर माणसं कशातून जन्माला येतात, नेमकं काय असतं हे ऑब्झर्व करणं, यांना पाहणं, त्यांचं काम अनुभवणं, हे मी कधी सोडलंच नाही. आणि जेव्हा त्यांच्या 3ऱ्या-4थ्या दिवशी लक्षात आलं की बोलता बोलता की अरे, आणि त्यांना कळलं की आपल्या 5व्या फुटावरच कोणीतरी बसलेलं आहे. तर त्यांनी उशीरपर्यंत एवढं स्टेअर केलं मला आणि पुढे बघून शांत झाले. म्हटलं आज आपल्याला पाहिलं यांनी. म्हणजे तोपर्यंत तुमचे सीन नाही सीन झाले होते माझे. म्हणजे सीन केले सीन केले होते आम्ही एकत्र. पण 3ऱ्या दिवशी हे झाल्याच्या नंतर पुढे गेलं, पुन्हा त्यांनी असं केलं, असं केलं मला फक्त. मग माझी खुर्ची त्यांच्या बाजूला गेला. त्यांच्या बाजूला गेल्याबरोबर सगळे अलर्ट परत की कारण डिस्टर्ब नाही करायचं. मग मी उठून चालत गेलो आणि जाऊन उभा राहिलो. तर परत कडे घेऊ मग माझीच खुर्ची परत मी आणायला गेलो. माझी खुर्ची आणली त्यांच्या बाजूला मी ठेवली आणि बसलो. तेवढ्यात एक कॉस्ट्युमवाला आला की सर ये ब्लेझर शॉर्ट रेडी म्हणून. त्याने त्यांच्या स्टाईलप्रमाणे असं त्याच्याकडे बघितलं वगैरे आणि ते उभे राहिले. तर तो जो ड्रेसवाला पोरगा होता, तो जो बॉय आला होता, तो ब्लेझर घालण्यासाठी म्हणून साहेब उभे राहिले, बच्चन साहेब, पण त्याचा हात काय त्यांच्यापर्यंत पोहोचेना. त्यांनी तिथे एक मजाक करायला सुरुवात केली की आजो पहनो. हा तो साहेब असा तो मायूस झाला की माझं तुमच्या खांद्यापर्यंत. हा तो नाही काय करू. तर समोर राजी होते, तर राजी हाँ मुझे ब्लेजर पहनाने के लिए मेरे साइज का कोई बंदा आपको मिला नहीं है. असं एक त्यांची गंमत करण्याची त्यांची पद्धत होती. तर मी काय केलं, मी पटकन उठलो आणि मी सपोर्ट करण्यासाठी म्हणून तो ब्लेझर असं पकडायला गेलो. तर त्यांनी तो माझ्याकडनं घालून नाही घेतला. नो, युअर ऍक्टर, आर्टिस्ट, उनका काम उनको करने दो, मजाक कर रहा था मैं. नंतर मग ते खाली बसले, मग दुसरे 2 जण पळत आले, असं सगळं ते. त्यामुळे ही किंवा एका सीनमध्ये एक सीन आहे की आम्ही पळत येतो त्यांना मी पुढे जाऊ देत नाही आणि एका मोमेंटला ब्लास्ट होतं, सगळे आगीचे लोळ माझ्या समोरून पडतात. तर तिथे ते घसरू नये म्हणून तिथे बारदण टाकलेलं असतं. तर माझा पाय नेमका फिसलला, मी घसरलो आणि त्या आगीच्या तोंडाच्या जवळ मी असा पडलो. पडल्याबरोबर त्यांनी इमिजिएट, जे सीनमध्ये नव्हतंच अजिबात, तर ते सीन तिथेच कट झाला. पण त्यांनी मला एकदम माझ्या जवळ आलं आणि मला हात दिले की लगा तो नहीं, बिल्कुल नहीं, ये फाइट मास्टर अतरंगी कुछ प्रयोग करते हैं, उसमें हमें ध्यान देना चाहिए. हा माझा त्यांच्याबरोबरचा असे ग्रेट एक्सपिरियन्स आहेत लोकांचे सगळे. आता राजामौली आणि त्यांचे वडील यांच्यासोबत तुमचे खास कनेक्शन आहे आणि नागार्जुन. असं म्हटलं जातं की साऊथमध्ये कोणीतरी तुमचा, आज ती प्रथा असेल, मॅनेजर असायला पाहिजे किंवा काय, पण तिकडची लोक ना भयंकर चोखंदळ आहेत. म्हणजे हालाकी खास करून मेकर्स बाबतीत मी बोलतो. राजननं हा चित्रपट डिरेक्ट केला होता विजेंद्र प्रसाद सरांनी, जे साहित्यातले फार मोठं नाव आहे, ते राजामौलींचे वडील आहेत. तर मला जेव्हा बोलावण्यात आलं तेव्हा त्यांचा श्रीमान म्हणून त्यांचा एक असिस्टंट होता. बोले सर कॉंग्रॅच्युलेशन, बहुत बहुत बधाई हो, आप बिलीव्ह नाही करोगे. मला आता खरं तर काही गोष्टींची खूप खंत वाटते की साहित्य क्षेत्रामध्ये त्या प्रांतातली जी नामवंत मंडळी जी आहे, ह्या माणसांवरती माझ्या कामाचा प्रभाव होता. जसं की, तर मला तिथं गेले होते, श्रीमान ने सांगितले की बोले अन्नपूर्णा स्टुडियो के अंदर 1:40 का पूरा बैठक बैठती, बोले जब कभी मौका लगता तो सब 1:40 देखते वहां पे. अन्नपूर्णा स्टुडिओ हा नागार्जुनचा स्टुडिओ आहे आणि त्या स्टुडिओमध्ये माझं कास्टिंग कसं झालं त्या फिल्मचं, तर 1:40 की लास्ट लोकल बघितली आणि विजय सरांनी सांगितलं की इस ऍक्टर को बोलाओ. मला तिथे कोणीही सजेस्ट केलेलं नव्हतं, कोणी इंट्रोड्यूस नाही केलं की ही ऍक्टर नाही. ही लोक नजरेनं पाहतात
बरोबर. आणि मग ते ठरवतात. तसं माझं कास्टिंग हे विजेंद्र सरांचं कास्टिंग आहे, विजेंद्र प्रसादांचं. ओके. आणि त्या फिल्मचं शूट सुरू झालं. रॉकी पोर्शनवरती मी कमांड आणून बोलायचो किंवा काय सगळं. फाईट सिक्वेन्सला समोर व्यक्ती आली ती म्हणजे राजामौली सर. हम्म. आता राजामौली त्यावेळेला ती एक मोठं नाव होतं तेव्हा सुद्धा. पण फाईट सिक्वेन्स करत असताना पहिले 3 दिवस माझा तिथला एक्सपिरियन्स मी सांगतो. डायरेक्ट माझी सुरुवात फाईट सिक्वेन्सने झाली. आणि 3 दिवस इन्क्लुडिंग नागार्जुन आम्ही सगळेजण रक्ताने माखलेलो आहोत. कॉस्ट्युम अमुक तमुक भन्नाट सगळं प्लेसमेंट केलेत कॅमेऱ्याच्या इकडे तिकडे सगळ्या. आणि तिथे आम्ही हे सगळं काम करत होतो. आणि चौथ्या दिवशी मला कळलं, ऋषी सरांना मी म्हटलं की ऋषी जी यहाँ पे इतने छोटे छोटे कैमरेज है सब लोग, ये कौन से कैमरे हैं, मतलब इतना टेक्निक आगे गया क्या कि मतलब हमें ये पता ही नहीं कि मतलब. तो बोले क्यों, क्या हुआ. मैंने मतलब अरे बोले पगले ये 3 दिन जो हम कर रहे हैं ना ये एडिट होगा, फिर वो विजुअलाइज जैसा हुआ है वैसा हुआ है कि नहीं, फिर इसके अंदर परिवर्तन होगा और फिर हमारा शूटिंग स्टार्ट होने वाला है. तो बोले ये 3 दिन जो किया हो हमारी रिहर्सल थी. इन्क्लुडिंग नागार्जुन, राजामौली सरांनी 3 दिवस त्या इमोशन सहित, कारण ते क्रोमावरती शूट करायचं होतं काही पोर्शन, आम्ही तिथे काम केलं. मग ह्या माणसांचं आपल्या कामाच्या प्रती मर्सिडीज बेन्झमधून येणारे मौली किंवा नागार्जुन किंवा काय ब्लॅक लुंगी ब्लॅक कुर्ता घातलेला माणूस अनवाणी स्टुडिओमध्ये एंटर जेव्हा होतो तेव्हा पहिल्यांदा स्टुडिओच्या लोखंडी गेटच्या त्या दरवाजाला पाया पडून आतमध्ये येतात. आणि मग मनात एक पटकन असं निघून जातं की मग थिएटरचे आमच्यावरती झालेले हे संस्कार आपल्याकडचे लोक नेमके कसे विसरतात. हे आपल्याकडे पण रुजलं गेलेलं आहे, नाही असं अजिबात नाही आहे. पण मला असं वाटतं की आज साऊथ इंडस्ट्री कमर्शियल दृष्टिकोनातून असू द्या, एक्सपेरिमेंटच्या लेवलवरती असू द्या, तुम्ही किती काम जाणता याच्या सोबत तुमच्या कामाच्या प्रती असणारी जी धारणा आहे, साधना आहे, श्रद्धा आहे, ती कुठेतरी ह्या प्रकृतीच्या बेचकीमध्ये जेव्हा हे बनतं प्रॉडक्ट तेव्हा ती कन्सिडर केली जात असावी. आणि म्हणून आज अशा चांगल्या चांगल्या कलाकृती जन्माला येतात असं मला वाटतं. त्यामुळे हे सगळं शिकण्यासारखं आहे खरं तर. आणि अक्षयचं असं म्हटलं जातं की अक्षय मराठी उत्तम बोलतो, त्यामुळे सेटवरचं संभाषण असायचं का अक्षय सोबत तसं कधी हा म्हणजे मराठी इन्सानच्या वेळेला त्यांचा आणि माझाच फाईट सिक्वेन्स होता. तर त्याच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवरती तो रिअल शॉट मी दिलेला आहे की त्याच्या 25 पायऱ्या आहेत. तर ते मला माझे पाठ पेटते पूर्णपणे. तर त्यावेळेला प्रॉब्लेम असा झाला की मला त्याची प्रॅक्टिस तेवढं नव्हतं, पण ते सतत तुम्हाला ओलं करतात. कारण काय होतं बऱ्याचदा की बाजूला जरी आग लागलेली आहे तरी त्याचे चटके इतके पाठीला बसायचे, विदाऊट बनियान होतो मी, की एका मोमेंट्समध्ये तर कदाचित माझा तो कुर्ता निघणार होता आणि ओपन वेअर मी त्यांना अपेक्षित होतं समथिंग काहीतरी, पण तो पायाला खेचून खाली ओढतो त्यावेळेला हे पुशअप्सची मोमेंट्स बनली माझी. आणि 25 ते 30 पायऱ्या अशा मी त्याने माझे दोन्ही पाय पकडलेले अक्षय कुमारांनी. आणि मला पाठीमागे खेचत असताना इमॅजिन करा की वरच्या पायरीवरती मी आहे, अशा 30-35 पायऱ्या अशा खाली रेल्वे प्लॅटफॉर्मच्या पायऱ्या खाली उतरायचंय, पण हातावरती. आणि हा सीनला कोणी डमी नव्हतं, तुम्हीच दोघं जण? आम्ही दोघं जणच होतो. त्याचं कारण असं होतं की ते स्वतः कधी डमी घेत नाहीत. हा. आणि मग त्यांनी नाही काही सीनला हल्ली सुरू केलं असेल समजा, पण त्या दरम्यानची गोष्ट आहे. इव्हन मला तेही नवल वाटलं होतं की जेव्हा मग मी ईर्ष्येला पेटलो की यार आपल्याला कधी येणार आहे किंवा काय. तर त्या अख्ख्या पायऱ्या पुशअप्स करत करत ते दोन्ही माझे हे पाय धरले खेचत, आणि ते ऍग्रेशन मध्ये खेचतात. ते जेवढं ऍग्रेशन देणार तर त्यांनी ती गंमत केली. ह्यांना मजाक करण्याची सवय आहे. अच्छा चला मुरारी हिरो बने, ओके नो प्रॉब्लेम. तर त्यांनी ते स्पीड वाढवलं खेचायचं, तितके पुशअप्स करत करत मी खाली आलो. पण ही एक मजा असते. किंवा माझ्या डोक्यामध्ये ग्लास फोडायचा सीन होता. तर ते पहिल्यांदा त्या ग्लासला एका मार्करने, म्हणजे त्याला आपण ग्लास कटिंग करायचं ते हिरकणी का काहीतरी म्हणतो ना आपण त्याला, तर त्याने पहिल्यांदा तिला ब्रेक करतात थोडंसं की जेणेकरून, आणि ती शुगर ग्लास होती ती. पण हे पहिल्यांदा अशोक इससे पहले कभी किया तुमने, हाँ जरा संभालो ध्यान में, मैं अपना हिसाब से कर दूंगा बट तुम टेन्शन मत लेना वगैरे वगैरे. त्यामुळे ह्या लोकांचे अनुभव तर मला कधी म्हणजे सीन शूट करत असताना म्हणून किंवा काय काहीच नाही. जो तो येतो जेन्युइनली त्याचं तो काम करतो, निघून जातो. इन्सान मध्ये अजयही होता, पण आता आपण सिंगम कडे येऊया, कारण सिंगम मध्येही तो होता आणि सॉलिड सीन आहे त्यातला. मला पहिला एक विचारायचंय म्हणजे पट्ट्याचा सीन जो गाजला आणि जो सोशल मीडियावर गाजतोय अजूनही. म्हणजे तेव्हाचा सोशल मीडिया असं तर काय
झालं असतं हे आपण वेगळंच चित्र असतं हो कदाचित. हो हो पण मला हे विचारायचंय, पुन्हा पुन्हा आज तुमची मुलाखत करणं, पिक्चर तर खूप वेळा पाहिलाय, पण मुलाखत करण्याआधी पुन्हा एकदा तो सीन पाहिला की कशी मजा घेतोय आपण या सीनची. तर ते जे बेल्टने मारणं आहे किंवा त्याच्यासाठी बरेच इन्स्ट्रक्शन असतील कदाचित रोहित शेट्टीचे, किंवा अजय स्वतःही बोलला असेल बाबा संभाल के, हे ते हे सगळं असेल. कारण तुम्ही ज्या पद्धतीनं मोमेंट करताय त्या हा. जमिनीवर, इतक्या जम्पिंग आहेत, तो मला कसा चित्रित झाला, त्याच्यासाठी कशा पद्धतीने इन्स्ट्रक्शन्स होते करण्याआधी, हे सगळं मला ऐकायचं आज, खास त्या सीनची खासियत. इंटरेस्टिंग बाजू त्याची अशी होती की प्रकाश राज आणि मी लंच ब्रेकच्या म्हणजे आम्ही दोघांचं व्हॅनिटी एकच होती आम्हा दोघांची. आणि पहिल्यांदा माझा सीन होणार होता, नंतर प्रकाशजींचा सीन होणार होता. तर ते नेमकं योगायोगानं प्रकाशजींना निघून जायचं होतं. तर ते बोलले की त्यांनी लंच ब्रेकला मला जेवायला बोललं, आज ते लोक मी साऊथ इंडियन खिलाता हूं असं मला ते बोलले. आणि दोघांची एकच बस होती व्हॅनिटी, बाजूला ते, आणि मधला दरवाजा ते उघडला आणि मग आम्ही जेवलो बिवलो. तर ते काही मराठी शब्द होते ज्याच्यासाठी त्यांना प्रश्न पडत, ते माझी हेल्प घ्यायची. तो सीन शूट झाला आणि म्हणजे माझ्याऐवजी प्रकाशजींचा सीन शूट झाला. तो सीन शूट झाल्याच्या नंतर माझा दुपारी 4-4:30च्या आसपास माझा तो लंच ब्रेक नंतर तो सीन लागला. तर तिथे अजय सरांचं कसं आहे की ते मस्ती मजाकमध्ये सगळं काम होत असतं त्यांचं. पण आपल्यासारख्यांचं काम कसं असतं की आपण सिरियस असतो, कारण आपला वाली कोणीच नाही आहे, आपल्या कामाकडे फोकस आहे. तर थोडेसे लाईन अचानक तिथे चेंजेस झाले आणि ते मला परत लक्षात आलं की आता परत नव्यानं तयार करायची आपल्याला. आणि रिहर्सलला गेलो तिथे आणि गप्पांच्या ओघांमध्ये रोहित सरांनी मला सांगितलं की म्हणे चलो शुभजी रेडी. हां. तर ते मला बोलले की पहिले जेल के अंदर से तुम्हें आपको बाहेर निकालते हैं. तर मग मी त्यांना विचारलं की म्हणजे ओके. तर माझा काय समज झाला की पहिल्यांदा तो गट आहे वगैरे असं. तर ते अजय सर काय म्हणाले की अरे अशोक आहे, थिएटर का बंदा आहे, वन शॉट करते. तर ते बोलल्यामुळे रोहित सरांनी ते सिरियसली मला बोलले की नहीं देखो डायलॉग तो अशोक को बोलना है. तर त्यांचं म्हणणं की डायलॉग बोलने वाले लोग तो हमने कास्ट किए है ना, मुझे तो सिर्फ मारना है. तर ते मी काय केलं, मी म्हटलं मुझे ज्योग्राफी दिखाओ क्या है. तो बोले किस लिए. ते बोले अजय सर बोल रहे हैं वन शॉट करना है. तर मग तसं झालं तर मी म्हणाले की नाही मी करूंगा. ऍक्च्युली त्याची खरी गंमत असते, वन शॉट करण्याच्या मागची खरी गंमत होती. तर मग मी फक्त आता थोडंसं इतक्या दिवसाचं काम करण्याचा अनुभव होता. तो रोहित सरांनी पण ते मला बोलले की करे क्या. हा करते. मग त्या एनर्जीने ते बोलले चलो मेरा कॅमेरा लाव. मग त्यांनी त्यांच्या खांद्यावरती कॅमेरा घेतला. तोपर्यंत जवळपास 4 कॅमेरे लावले होते, 4 ते 5 कॅमेरे. आणि मला ते का हवं होतं की मला एकदा त्या सीनमध्ये गेल्याच्या नंतर त्याची एनर्जी ब्रेक व्हायला नको. तर मी म्हटलं की मुझे ज्योग्राफी बता दो क्या क्या होने वाला है. पण त्यांनी मला सांगितलं की जेल से खींचेंगे, जमीन पे फेंकेंगे, यहाँ पे तुम्हारे लाइन्स होंगे, यहाँ से उठाएगा और टेबल पे थ्रो करेगा, यहाँ पे तुम्हाला. आता तिथे मी डिस्टर्ब एका वेगळ्या कारणानं झालो. नॉर्मली नटाची भूक काय असते की माझं शॉर्ट डिव्हिजन अशा पद्धतीनं व्हावं की माझे एक्सप्रेशन्स व्हिज्युअलाइज व्हावेत. ओके. पण आता अरे यार कटिंग जर नाहीये किंवा असं मला ते खूप प्रश्न पडले. पण मी म्हटले चलो करते. शेवटी ते डिपार्टमेंट त्यांचं आहे, काय करायचं ते आपण ह्या एनर्जीने करायचं. मी ते चॅलेंज स्वीकारलं. रोहित सरांच्या खांद्यावरती एक कॅमेरा होता आणि बाकी मी कॅमेऱ्याच्या प्लेसमेंट बघून घेतल्या. आता म्हटलं कळलं आपल्याला. आणि अजय सरांना मी एवढंच म्हणालो की आपने सिरियसली बोल दिया तो मैं सिरियसली रेडी हुआ हूं. नाही करते बोलायच्या मागे कुछ फर्क नाही पडत. मग तो बेल्ट आणला त्याने. बरं, माझी एक चूक काय होती, तर ही माझी चूक नव्हती ऍक्च्युली. जो तो त्याच्या डिपार्टमेंटची काळजी घेतच असतो. मग तो सीन सुरू झाला. तो डुप्लिकेट बेल्ट होता, पण त्याचं जे हुक होतं ते ऍक्च्युली ओरिजिनल होतं. ओके. एका पर्टिक्युलर मोमेंटला मे बी आय डोंट नो काय घडलं असेल, मला माहित नाही. त्यांच्या हातातनं इथून ते बेल्ट खेचतात, पण 1-2 वेळा मला फक्त तो चुकून ते जे हुक होतं ते शोल्डरला इकडे कुठेतरी. पण म्हटलं आता याच्यात जर सीन मी सोडला तर त्याच्यात काय मजा नाही अजिबात. म्हणून जिथून सीन सुरू होतो थ्रो करण्यापर्यंत
टेबलावरचा थ्रो आणि टेबलावरच्या थ्रो पासून पुन्हा बाकड्यावरचा थ्रो आणि तिथे परत बेल्ट हिटिंग चालू होतं. ह्याचं मी माझ्याच एका इमॅजिनेशन मध्ये माझं वर्ड मी तयार केलं होतं ते कॅरेक्टरचं, जे ह्यांनी कदाचित मला माहित नव्हतं. तर मी बोललो की सर मुझे ये रिदम समझ में आ रहा है तो मैं इस तरीके से वर्कआउट कर रहा हूँ. म्हणजे मला ते नेहमी म्हणतात प्रत्येक दोन तिन्ही फिल्म मला ते बोलले की आपको जो करना है आप कर लो बोले. अच्छा, सिक्वेन्सच्या पलीकडचे जाऊन तर आपण डायलॉग काहीच बोलत नाहीये, पण जेवढा परफॉर्मन्स आपल्याला कळतो तेवढा आउट झाल्यानंतर बघू ना पुढे काय होतं ते. अशा पद्धतीनं तो 5 का 6 कॅमेऱ्याचा तो वन टेक वन शॉट ओके येतो. एकदाच केला मी, याच्यानंतर तो परत मी केलाच नाही. गरजेपुरता फक्त त्यांनी एक बाकड्याच्या तिथला फक्त बेल्ट हिटिंग मला तो अजय सरांसाठी घेतला त्यांनी फक्त. अदरवाईज माझा तो फर्स्ट वन टेक ओके. वन टेक ओके होता. आणि या सीन नंतर तिथल्या तुमच्या सेटवर जे लोक होते त्यांची रिॲक्शन काय होती? कारण मला वाटतं अशोक सराफही होते तिथे. अशोक मामा म्हणून त्याविषयी मला ऐकायला आवडेल. सीन संपल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला होता, एवढं मला आठवतंय की सीन झाला आणि धोधो पाऊस कोसळल्यासारखा कडकड कडकड टाळ्यांचा कडकडाट झाला आणि मग माझ्या खांद्यावरती हात टाकून अजय सरांनी फक्त मला उचललं असं आणि एकमेकांना मी नाही बहुत बढिया बोले असं हक केला आणि मी बाजूला रिलॅक्स व्हायला जरा गेलो, कारण मी त्याला खूप एनर्जी लागणार होती. त्यामुळे तो असा आम्ही दोघे दमलो होतो, ते मारून दमलो होते आणि मी शब्दांनी फटकेतून दमलो होतो. आणि मला वाटतं त्याच्यानंतर पुढे शूटच नाही झालं. त्या दिवशी पॅकअप केलं. प्रकाश राज आणि तुमचं एक छान इक्वेशन आहे, तुम्ही आता म्हणालात, पण मला वाटतं त्यांच्यामुळे काही सिनेमे ही वाटायला आले. प्रकाशजींच्यामुळे माझ्या वाट्याला आलेली फिल्म ही होती की मला इमिजिएट रावडी राठोड मिळाला, जो प्रभुदेवांनी प्रकाश राजला सांगितलं की अरे वो तुम्हारे साथ जो वो शिवा जो मुझे नंबर चाहिए, असं करून मला रावडी राठोड आला. प्रकाशजींच्या बाबतीमध्ये मला म्हणजे सिंघमच्या नंतरच सांगतो की मी फिल्म झाली, सगळं झालं आणि मला अचानक कॉल आला हैदराबादचा आणि मी गेलो राजन्ना नावाचे तेलुगू मूवीचं शूट करायला. तोपर्यंत मी ना ह्या सगळ्या म्हणजे मी जुने काही अनुभव एडिटिंग आणि अमुक तमुक ह्याच्यात ते सीन कट होणं किंवा हा अनुभव खूपदा वाटायला आलेला. तर मी निघून गेलो हैदराबादला शूटिंगच्या निमित्तानं. तर तो ना मस्त एक्सपिरियन्स आहे माझा की 1-2 वेळेला मुकेश ऋषी आणि मी एअरपोर्टवरती आम्ही भेटलो आणि फर्स्ट टाइम ट्रॅव्हल होता तो तसा त्यांचा आणि माझा, पण ते सेपरेट मी सेपरेट होतो. तर माझ्याकडे त्या दरम्यान 1:40 की लास्ट लोकलचं वलय साधारण बऱ्यापैकी होतं. तर पण मुकेश ऋषींचं मोठं होतं, त्यामुळे त्यांना जास्त लोक इंटरॅक्ट होत होते. शूटिंगला जातानाचा किस्सा. आणि मी मग कॉफी शॉपमध्ये बस हे कर ते कर असं करता करता हाय हॅलो लांबूनच आमचं हैदराबादमध्ये गेल्यानंतर आम्ही एकमेकांच्या समोर आलो. ओके. तर तिथे झालं असं, एके रात्री फोन आला, रात्रीचे 2:15 ते 2:30 वाजले होते आणि सिंघम हा प्रेस शो आणि असा मुंबईत तो सुरू होता. त्याचं मला समहाव निमंत्रण नव्हतं तसं किंवा काय असं. आणि मी हैदराबादला माझ्या रूमवरती हॉटेलवरती होतो. 2:15-2:30च्या आसपास मला फोन आला. तर मी बघितलं तर अननोन नंबर माझ्यासाठी होता. उचलला तर तो होता प्रकाशजींचा. किधर है तू? तो सर मैं शूटिंग करो हैदराबाद, तुम यहाँ क्यों नहीं आए स्क्रीनिंग के लिए? आता त्यांना कसं सांगू की म्हणजे मला ॲक्च्युली मला निमंत्रण नव्हतंच, मला काहीच माहीत नव्हतं. बोलो सर एक्चुअली मुझे पता नहीं था ये, और ये डेट मेरी पहले से ही लॉक थी और ऐसा था, तो पहले मेरे बीवी से बात करो. ओके सर. तो पोनी वर्मा त्यांच्या मिसेस आहेत, बोली अशोक जी मैंने बहुत बहुत मुबारक हो, मैंने जानबूझ के प्रकाश को बोला कि मुझे बात करनी है और फ़ोन करो, और प्रकाश भी चाहता था आपसे बात करे, लेकिन मैं सीरियसली कहते हूँ कि इससे पहले मैंने आपका काम देखा है 1:40 की लास्ट लोकल में, और मैं तभी मतलब आपके मतलब इतना अच्छा आपने काम किया उस फिल्म के अंदर, लेकिन अभी जो सिंघम मैंने देखी तो मेरे मन की जो बात थी वो मैंने प्रकाश को ऑलरेडी बता दिया था कि मेन विलन हो तो मुझे कुछ, लेकिन ये वो है, ऐसा कुछ उन्होंने वो स्टेटमेंट किया था. मतलब सो फिर कांग्रेचुलेशन, मुझे बहुत अच्छा लगा और लो बात कीजिए.
आणि मग प्रकाशजी माझ्याशी बोलायला लागले की बोले यार अशोक, बड़ा छुपा रिस्तम निकला तू, ये किया वो किया तुमने, मतलब जिस अंदाज में तुमने अपना उस सीन को निभाया और जो किया तुमने, मेरे तो मतलब त्यांनी खूप माझी तारीफ केली आणि इमिजिएट मला बोलले की कल हम लंच में मिलते हैं. बोले सर आप तो मुंबई में, नहीं मैं मॉर्निंग की फ्लाइट पकड़ के आ रहा हूँ, कल मेरी शूटिंग है हैदराबाद में, हम लंच में मिलते हैं. दुसऱ्या दिवशी योगा म्हणजे ओघाओघानं मला गॅप होता आणि मी त्यांच्या सेटवरती गेलो. तिथे सगळ्यांचं माझं इंट्रोडक्शन करून दिलं होतं की ये अशोक अभी सिंघम उसकी रिलीज हुई, मेरे साथ बहुत अच्छा, मतलब उसने ये किया वो किया. आणि लंच ब्रेकला चांदीच्या ताटामध्ये ते चांदीच्या वाट्या, चांदीचे तांबे बिंबे, ते टिपिकल त्यांची ती स्टाईल आणि ते साऊथ इंडियन जेवण मला तिथेही त्याने खाऊ पिऊ घातलं. आणि मग मी निघून गेलो. आता फिल्म तिथे तर लागलेली होती. तर दुसऱ्या दिवशी मी काय केलं, मी माझा तिथला एक बॉय आहे माझ्या बरोबर होता तो, त्याला बोललो की अपने को फिल्म देखने जाने रात में सिंघम. सो मग मी रात्री त्याला बॉयला सांगितलं, तर त्याला तो त्या दिवशी तो गेलो मी, पण तो हैदराबादमध्ये तो पोरगा येऊन मला म्हणतो की साहब मैं गया था बुकिंग, लेकिन वो हाउसफुल बता रहा है. बोला क्या बात है, तो बोले कब काय, तो बोला कर परसों का ट्राय करता हूँ. मग त्याने दुसऱ्या दिवशीचं काय, तिसऱ्या दिवशीचं रात्रीचं शोचं तिकीट त्याने काढून आणले, भेटली, बुकिंग केलं त्याने. आणि त्याच्यात ज्या दिवशी फिल्म बघायला जाणार होतो, फिल्म बघायला गेलो त्या बॉयला घेऊन. सिनेमा संपल्यानंतर जी माझी अवस्था होती हैदराबादमध्ये, तो एक्सपिरियन्स लाईफ मधला फर्स्ट होता. लोकांनी ओळखलं म्हणजे ते जे काही तुटून पडले की म्हणजे माझ्या शर्टचं बटन तुटण्या इथपर्यंत त्याने मला नंतर बाहेरनं खेचलं बॉयने मला. आणि मग बरं गाडी कोणाकडे हैदराबादमध्ये, मी आपल्या रिक्षाने गेलो होतो. मग हॉटेलला मी परत आलो. माझं 7-8-10 दिवसाचं शेड्यूल होतं. ते शूटिंग संपलं. ते शूटिंग संपून त्या दरम्यान एके रात्री परत प्रकाशजींचा फोन आला की प्रभू तुम्हें फोन करेगा, प्रभू से बात कर लेना. मग त्यांच्या टीमच्या वतीनं ती फिल्म होती, संजय लीला भन्साली प्रोडक्शनच्या वतीनं, आणि त्यांच्या वतीनं मला फोन आला आणि मग मला रावडी राठोड मला मिळाली. पण 2 शेड्यूल हैदराबादचे मी केले होते. तेव्हाचा एअरपोर्टवरून मुंबई ते हैदराबाद जाण्याचा एक्सपिरियन्स आणि तिकडून येण्याचा एक्सपिरियन्स हा वेगळा. आणि सिंघम रिलीज झाल्याच्या नंतर माझे हा तिसरं शेड्यूल होतं, जो मी हैदराबाद टू मुंबई परत येणार होतो. प्रोडक्शनच्या गाडीने एअरपोर्टला मला ड्रॉप केलं, तर एअरपोर्टच्या गेटपासून माझी बॅग कॅरी करायला तिथल्या एअरपोर्टच्या माणसाने जो मला सपोर्ट केला, तर मी म्हटलं असं ते एक वेगळं परिवर्तन त्या एका सिनेमाचं मी पाहिलं. आणि मुंबई एअरपोर्टला आल्यानंतरचं जे विदारक दृश्य होतं माझ्यासाठी, की मला माझ्याकडे काही गाडी बिडी नव्हती त्यावेळेला, पण तिथून ते टॅक्सी पकडण्याचा वगैरे सगळा प्रवास, त्याच्यात लोकांचा लोंढा माझ्या अवतीभोवती खाली उतरल्यापासून सगळा तो फ्लाईटमध्ये बसेपर्यंत. त्यामुळे तो एक्सपिरियन्स फार माझा एक विलक्षण वेगळा होता तो सिंघमच्या यशाच्या बाबतीतला. मग पुढे ही जसं रावडी राठोड पण मला प्रभू सरांच्या वतीनं फोन आला. मग मी त्याच्यात माझा एक अत्यंत खतरनाक असा सीन होता, आणि ज्या सीनबद्दल आजही मला दावा वाटतो की माझ्याकडनं तो कमालीचा वेगळा झाला होता. जवळपास 800 का 900 लोकांचा क्राऊड होता, आणि त्या 900 लोकांच्या क्राऊडला होल्ड करणारा तो सीन होता. आणि तो सीन तशा पद्धतीनं होल्ड झाला होता, कारण तोही वन टेक होता. स्टडी कॅम्प, जिमी, आणि तिसरा ज्या घराच्या आतमध्ये त्या पत्रकार फॅमिलीला उचलून टाकून त्यांना जाळून टाकतो, म्हणून त्या घराच्या आतमध्ये एक पॉइंट ऑफ व्ह्यूचा कॅमेरा त्यांनी लावला होता. सीन संपल्यानंतर जे काय 500-600 लोकांनी टाळ्यांचा कडकडाट, आणि हे कारण तो तर त्या 700-800 लोकांना पोहोचावं वाक्य म्हणून तो एक टिपिकल माईक नसतो का तो, की अनाउन्समेंट करता देखो तुम वहां पे बैठे हो तो पुलिस चारों तरफ से घेर लिया वगैरे, तसा तो एक माईक आणि माझा तो एक असिस्टंट असतो, तो माईक असा हातात धरणारा तो सीन होता तो. आणि त्याच्यावरती त्याचं डेकोरेटिव्ह तो सीन मी केला होता. त्यांनी मला विचारलं की क्या होगा कैसे करोगे, आणि अख्खं पेज मला डायलॉग बोलायचं होतं. तो अख्खा सीनच त्याच्यात नाही असणार, नाही होणार. सिनेमात अक्षय कुमार आहे आणि ती खासियत आहे. हे सर्व प्रचलित आहे की ते एडिट होतात सीन. मला काय आता बघ, या गोष्टीचा आखो देखा गवाह मैं तो नाही हूं. त्यामुळे
म्हणजे हे मी असंही बोलणार नाही की आम्ही असं ऐकलंय किंवा आम्हाला असं कळलंय, पण हे आता प्रूव्ह सुद्धा आहे की जिथे अक्षय कुमार असतो आणि तिथे तुमचा सीन जर जास्त चांगला झालेला आहे तर ते एडिट होतात. असे अनेक कलाकारांनी बऱ्याचदा वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या पद्धतीनं ते बोलून दाखवलंय. पण हे बोलू नये ह्याचा काय फरक पडणार आहे त्यांच्या आयुष्यावर किंवा कोणावर? त्यामुळे अक्षय कुमारला त्याचं काहीच हे होत नाहीये, पण समोरच्या माणसाचं नुकसान होतं त्याच्यामुळे. कदाचित त्याचा अनुभव तुम्हाला आला असेल रावळी राठोडमध्ये. काय माहिती आता, पण तो सीन एक चांगला, आणि त्याचा खरं तर त्या सीनची डिमांड होती, एक वेगळ्या प्रकारची डिमांड होती ती, पण तो झाला एडिट. पण सिंघम मध्ये माझं एकही डायलॉग एडिट नाही. 1:40 की लास्ट लोकल मध्ये माझं एकही वाक्य एडिट नाही. बाकी इतर फिल्म्समध्ये इट्स ओके, तो सिनेमाच्या लेनचा एक भाग म्हणून. इव्हन फॅमिली सारख्या फिल्ममध्ये जे माझं एक रिलेशन होतं बच्चन साहेबांच्या सोबतच्या माझ्या कॅरेक्टरचं, तितकं सुंदर होतं आणि त्याच्यात ते अत्यंत गोड सीन होते. पण मे बी ते सुद्धा लेनच्या हिशोबानेच झालं असेल मे बी, कारण राज सर तसे नाही आहेत, म्हणजे कोणाच्या दबावाखाली प्रभावाखाली एडिट पण होतात अशा गोष्टी, त्याला काहीच पर्याय नाही. आता तुम्ही 1:40 की लास्ट लोकलचं नाव काढलं आणि तोही सिनेमा उत्तम बनलेला आहे. त्या फिल्म बाबतीतच मी खूप चांगलं बोलू शकतो मी, कारण जेव्हा माझं कास्टिंग झालं तिथे त्यावेळेला संजय खांडोरी जे त्याचे डायरेक्टर आहेत ते मला म्हणाले की अशोक जी, इसका एक बार हमें रीडिंग करना है और मुझे आप लोगों के साथ कुछ बातें मुझे शेयर करनी इस फिल्म के बारे में, उसके जर्नी के बारे में, और उसके साथ साथ मुझे वर्कशॉप पॉइंट ऑफ व्यू से हम लोग अपने अपने किरदार के बारे में किस हिसाब से सोचेंगे, क्या ग्राफ आप उसका, तो वो मुझे भी जानना है. म्हणून तिथे गेलो तर 2 दिवस आमचं ते वर्कशॉप होतं. तर त्या पहिल्या दिवशी तिथे आमचं सगळं इंटरॅक्शन झालं तेव्हा तिथं कोणीच नव्हतं बाकी, म्हणजे अभय वगैरे नेहा बिहा कोणीच नव्हतं अजिबात. त्याच्या दुसऱ्या दिवशी सगळेच हजर झाले तिथे. तर नंतर मग संजयजीने मला सांगितलं की जब इनको पता चला कि अरे यार वो सब थिएटर के पागल लोग हैं और जिस तरीके से अपने क्राफ्ट के बारे में डिस्कस करते वो सुनने वाली प्रक्रिया आहे, असं म्हणून मग अभय देओल आणि नेहा दोघे पण परत तिथे आले. आणि मग तो जो सीन आहे ज्या पर्टिक्युलर सीन बद्दल, तो सीन मी तिथे डायरेक्टरला मी सांगितलं की आप जो मुझसे अपेक्षा करते हैं कि मैं क्या करूं या किस तरीके से, मैंने जो एक अपना होमवर्क किया हुआ है कि क्या कर सकता है, क्या क्या चीजें हो सकती है. बम्बई के गर्मी में एक पुलिस वाला जिस हिसाब से अपना रात के अंधेरे में ये सारी चीजें इन्वेस्टिगेशन करने के लिए निकलता है, तो वो छोटी छोटी चीजें थी उसके अंदर, जैसे कि वो शर्ट ऐसे ओपन ऐसे फूंक मारता है या वो वाला जो, तो ये सारी चीजें खंडोरी साहब ने बताया कि ये नोटिस करने लायक चीज है, ये आप कर सकते हैं, मुझे कोई प्रॉब्लेम नाही. तो वो सीन वर्कशॉप, म्हणजे तो जो सीन आहे तो वर्कशॉप मध्ये मी ह्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये तुम्ही त्यांना करून दाखवलं होतं नेक्स्ट डेला. तर त्यावेळेला मग अभयची पण चांगली अशी मैत्री झाली की यार बोले ये कल मैं आया नहीं, अभी मुझे पछतावा हो रहा है की मैं क्यों नहीं आया कल किंवा काय असं. तर त्यामुळे ही म्हणजे त्या सिनेमाचा प्रवासच एक तर अख्खा चित्रपट रात्रीमध्ये आम्ही पूर्ण शूट केलेला आहे. पण नेहा असू द्या किंवा अभय असू द्या, जीप मधले जे सिक्वेन्सेस आहेत याच्यात तुमच्या लक्षात आलं असेल की तिथे कोणी त्याच्या त्या ॲटिट्यूडने कोणी बसलं नाहीये की मैं हिरो हूं तो मैं कैसे ये करूंगा किंवा काय. ती पूर्ण फिल्म एक डायरेक्टरची फिल्म आहे. आणि माझं हेच म्हणणं आहे की जेव्हा एका डायरेक्टरच्या अख्ख्या चित्रपटावर जेव्हा कमांड असते तेव्हा 1:40 की लास्ट लोकल सारखा सिनेमा बनतो. हे झालं सगळं आतापर्यंतच्या सिनेमांचं, कारकिर्दीचं. पण आता नवीन तुम्ही काहीतरी करताय हे आमच्या कानावर आलेलं आहे, ते म्हणजे रितेशच्या सिनेमात तुम्ही आम्हाला दिसणार आहात. तर त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. रितेशजींच्या बरोबर जेव्हा मी राजा शिवाजी, छत्रपती शिवाजी राजांच्या ह्या फिल्म मध्ये जेव्हा माझं कास्टिंग झालं तेव्हा ती मजेची गोष्ट आहे. मला बोलावलं होतं एका वेगळ्या रोलसाठी. आता अभिनेता या नात्यानाच्या ह्या प्रवासामध्ये मला काम किती करायला येतं ह्या अनुभवांमध्ये, संहितेचा, नाटकांचा, स्क्रिप्टचा आपला मजबूत पायाभरणी झाल्याच्या नंतर एक प्रश्न उभा राहतो की मी काय करायचं आता काम आणि काय नाकारायचं. हे जेव्हा कळायला लागतं तेव्हा त्याच्यातला एक निर्णय मी घेतला होता. मला एका रोलसाठी त्यांनी विचारलं होतं, तर मी त्यांना तिथे त्यांच्या वतीने जे संदीपने मला फोन केला, बेसिकली रोहनने मला फोन केला, रोहन मापुसकर तो कास्टिंग करतो रोहन. तर रोहनने मला सांगितलं की, तर मी म्हटलं जर ह्या रोहनचं वाक्य असं होतं की आमच्या इथे
सगळ्यांची अशी इच्छा आहे की हा रोल अशोकराव तुम्ही करावा म्हणून. हम्म, हम्म, आणि मग मी तो ऐकला. ऐकल्यानंतर जो रोल माझ्याकडे आला होता त्याचा ऐतिहासिक संदर्भ त्या कॅरेक्टरचे मला माहीत होते. पण राव रंभासारखा चित्रपट केल्याच्या नंतर, प्रतापराव गुजरचं कॅरेक्टर केल्याच्या नंतर माझं मीच असं ठरवलं की छत्रपती राजांच्या वरती किंवा ऐतिहासिक कोणत्याही फिल्ममध्ये जेव्हा चित्रपट बनतील आणि जेव्हा मला बोलावतील तेव्हा त्याच्यात मी निगेटिव्ह रोल नाही करणार असं मी ठरवलं. निगेटिव्ह यासाठी नव्हता करायचा कारण माझं राजांच्या प्रतीची श्रद्धा असणाऱ्या प्रतापराव गुजरच्या कॅरेक्टरचं जेव्हा माझं मी करून मोकळा होतो, भले ते पोर्ट्रेट कसं झालं असेल नसेल तो मुद्दा कम्प्लीट वेगळा, पण मला त्याच्या डेप्थ माहीत होत्या असतात कारण माझा आहे थोडासा अभ्यास त्याचा. पण तोपर्यंत मला ते आहे हे मला माहीत नव्हतं. कळल्यानंतर मी जेव्हा सांगितलं की म्हटलं यार मला असं वाटतं की ऍक्टर म्हणून माझा काहीतरी वापर व्हावा. मला ते एका दिवसात आलून ते एक रोल आहे किंवा काय असं मला आतून तो सिग्नल जर मिळणार नसेल तर मी कॅमेऱ्याच्या समोर उभा राहणार कसा. आणि अचानकच मग ते चित्र काय झालं मला माहित नाही. एका रोलसाठी मला संदीपने फोन आला की म्हणाला अशोकजी एक कॅरेक्टर आपल्याला इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. म्हटलं सांगा मला. आणि मग त्यांनी मला सांगितलं कान्होजी जेधे नावाचं कॅरेक्टर आहे. आणि मग याच्यातलं जे चॅप्टर आहे जेवढा पोर्शन त्यांनी उचलला त्या पोर्शनचा विचार करता कान्होजी जेधेंचं छत्रपतींच्या आयुष्यामधलं जे योगदान आहे हे मला माहीत आहे. त्यामुळे मी तिथे त्या लेवलला मी समाधानी झालो. दुसरं समाधानी यासाठी झालो की रितेशजींनी जेव्हा त्याचं नरेशन दिलं किंवा त्या फिल्म बाबतीमध्ये ते जे बोलत होते तेव्हा एक जमेची गोष्ट अशी वाटली की ऐतिहासिक सिनेमा म्हटल्याच्या नंतर ते टिपिकल लोक पवित्रा धारण करतात आणि मग तो मला सगळ्यात पटलेली बाजू ही होती की ऐतिहासिक कॅरेक्टर जरी असली तरी ही सुद्धा तुमच्या आमच्यासारखीच हाडामासाची सर्वसामान्य माणसं होती. आणि माणूस म्हटल्याच्या नंतर त्याला विजयोत्सव साजरा करू शकतो, आनंदोत्सव करू शकतो, त्याला दुःख होतं, त्याला यातना होता, त्याला आनंद, त्याला मानवी मनाच्या सगळ्या छटा मध्ये तो रिॲक्ट होत असेलच ना. आणि मग पहिल्याच एका सीनमध्ये ज्या वेळेला राजांचं आणि माझं संभाषण होतं आम्हा दोघांचा तो सीन सुरू झाला आणि मी त्याच्यात समाधानी यासाठी झालो की राजांच्या बरोबर जो माझा सीन आहे त्याच्यातला तर त्याच्यातले एक राजा असणाऱ्या त्या माणसाचं इमोशन ज्या क्षणी त्या फ्रेममध्ये आउट झालं त्यावेळेला मला असं वाटलं की खूप स्वाभाविकपणे आता हा चित्रपट बनतोय हा मला फील आला. आणि त्यांनी नरेशन देतानाच मला जेव्हा हे सांगितलं की आपण ते काही अकराळ विकराळ रूप किंवा मी असा आहे किंवा मी जरी छत्रपती असलो तरी देखील ही माणसंच होती ना शेवटी. आणि कुठेतरी मला असं वाटतं की हे नेमकं मी माझ्या पहिल्याच नाटकाच्या वेळेला हा एक्सपिरियन्स केला होता की जरी आपण हिस्टॉरिकल गोष्टी करत असलो तरी सुद्धा ती सुद्धा एक माणसं होती ह्याचं भान ठेवणं आणि ते भान ठेवून त्या इमोशन्सला व्यक्त करणं ही खूप गरजेची गोष्ट असते. आणि मलाही अपेक्षा आणि आशा आहेत आता या की मी खूप दिवसानंतर मी असं म्हणतो की एका चांगल्या टीमचा एका चांगल्या प्रोजेक्टचा मी हिस्सा बनलो. आणि फार मोठं तगडं कास्टिंग आहे त्याच्यामध्ये. तुमच्यापर्यंत ती बातमी आलीच असेल. त्यामुळे अपेक्षा आणि कदाचित मराठी चित्रपटाचा आणि मराठी आपल्या विश्वाचा आपल्या या जगाचा जे आपलं आहे आणि जिथे आपण थोडे अजून लांब लांब आहोत आपण फारसे रुळत नाही आहोत ते कदाचित आम्हालाही आणखीन चांगल्या चांगल्या कलाकृती तुमच्याकडनं पाहायला मिळतात. मराठीमध्ये खूप काही गोष्टी व्हायला हव्यात. कदाचित एखादं नाटकही छान रंगमंचावर यायला हवं असं आम्हाला वाटतं. पण मला खरंच नाटक करायचंय. लोकांनी हा समज करून घेतलेला आहे की मी नाटक सोडलं वगैरे. पण मला नाटक करायचंय आणि ते आगळं परत मला करायचंय. आणि मला काही कुठला कोणाच्या बाबतीत आकस किंवा दुस्वास म्हणू किंवा काही असं काहीच नाहीये. पण कुठेतरी वेगळ्या पद्धतीनं आपल्या इंडस्ट्रीमधल्या माणसांनी कलाकृतीच्या बाबतीतला विचार असू द्या किंवा खूप थोरपणानं त्याच्याकडे पाहणं, सकसपूर्वक काम करणं ही खूप मोठी गरज आहे. एवढंच मला कळतं. ह्या गोष्टी तर होत राहतात टप्प्याटप्प्यावरती. अनेक आर्टिस्ट लोकांना त्या एका कालखंडामध्ये मी हे फेस केलं होतं. आजच्या काळामध्ये अजून कोणीतरी काहीतरी फेस करत असेल. हे चालूच राहील गणित. पण हेही कुठेतरी
बदलणं खूप गरजेचं आहे. कारण कोणीच कोणाच्या वाट्याचं काही हिरावून घेत नाही. आता मी हे करतो. मला जेव्हा कोणाचं काम किंवा कोणाचं मेकिंग जेव्हा प्रभावी वाटतं, त्यावेळेला त्या माणसाचा आणि माझा काही परिचय असो अथवा नसो, मी त्याचा नंबर शोधून काढतो. मी त्यांना फोन करतो आणि त्यांना सांगतो, की यार मला फार कमालीचं वाटलेलं आहे. मला खूप छान वाटलं. जे माझ्या बाबतीत कधीच कोणी केलेलं नाहीये. कधी काळी वेदना होत असायची आणि मी मराठी जाणीवपूर्वक करत नाही अशातला भाग नाहीये. मला ज्या पद्धतीचं काम करावंसं वाटतं, ते काम माझ्या वाटेला येत नाही आणि ते यावं ह्याच्या अपेक्षेत मी असतो. मग कधी-कधी एक माहोल असा तयार होतो, की माझा नाईलाज असतो. कारण मलाही घर चालवायचं असतं. बरोबर. माझ्याही घरामध्ये सिलेंडर लागतं, चूल पेटवावी लागतेच आपल्याला. मग कधीतरी प्रत्येकाच्याच क्रिएटिव्हिटीवरती काय आपण ऑब्जेक्शन घ्यायचं? तर चला मग हे काम मी या कारणासाठी करतो, ते काम मी त्या कारणासाठी करतो. पण आता मला जेव्हा काही सकस करावंसं वाटलं, तर मी केली एक फिल्म, जी मी स्वतः डिरेक्ट केली, मी लिहिली. इंटरनॅशनल जननी. पातळीवरती तिचं जननीला एक इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये तिला अवॉर्ड मिळालं आणि आज उद्या तो चित्रपट येईल लोकांच्या समोर. मी ह्यांच्याबरोबर त्या कॉम्पिटिशनला असेल. कॉम्पिटिशन म्हणजे तशी कॉम्पिटिशन म्हणत नाहीये मी. पण मला जे म्हणावंसं वाटतं, लोकांच्या नजरेमध्ये पास होण्याकरता तो सिनेमा केलाच नाहीये. मी जो तो चित्रपट केलेला आहे, तो पिढ्यानपिढ्या वाचवण्यासाठी केलेला सिनेमा आहे. तो एक वेगळ्या प्रकारचा आणि लोक अंतर्मुख होतील तो चित्रपट बघून, एवढी मला खात्री आहे. निश्चित. आणि तुमच्या पुढच्या संपूर्ण कारकिर्दीसाठी, वाटचालीसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. मनापासून धन्यवाद. खूप खूप थँक्यू व्हेरी मच. गप्पा झाल्या. Yes.